सर्वांना ईश्वराचा सलाम. देवाने परत आपल्याला एक नवीन दिवस दिला, त्याबद्दल जिवंत परमेश्वराला धन्यवाद देतो आणि विश्वास ठेवू की आज परत एकदा ह्या सकाळच्या समयाला देव आपल्याशी बोलेल. सर्व लोक तयार आहात देवाला ऐकण्यासाठी? विश्वास ठेवू आणि मनापासून प्रार्थना करा की देवाने आज आमच्याशी बोलावं. आमेन. यावेळेस आपण आपले डोळे झाकून एक छोटीशी प्रार्थना करू आणि आपण सरळ देवाच्या वचनाकडे जाऊ. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत अनुग्रहकारी थोर दयाळू देवा, परत एकदा मी स्वतःला झुकवतो तुझ्या पवित्र चरणापाशी बोलूची. तुला आबा आणि बापा म्हणून हाक मारतो. तू बोल, आम्ही ऐकत आहोत. आज परत एकदा तुझी वाणी आमच्या कानावर पडू दे. जे आजवर ऐकलं नाही ते ऐकण्यासाठी कृपा दे. स्वर्गीय प्रकाशन तू दे परमेश्वरा. आमची बुद्धी आमची समज तू उघड परमेश्वरा. आणि मी प्रार्थना करतो देवा, तुझी वाणी आमच्या कानी पडू दे परमेश्वरा. पवित्र आत्म्याने प्रभू मला आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला नियंत्रित कर. येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण कर. हरेक प्रकारची अडखळणं रुकावट येशूच्या नावात तू दूर कर आणि पवित्र आत्म्याने भरून चालव. मला योग्यता दे, शुद्ध कर, पवित्र कर आणि प्रभूजी माझ्या जीवनाद्वारे तुझी महिमा तू प्रगट कर. तुझ्या गौरवाला मला उन पडू देऊ नकोस. तुझा आत्मा कार्य करते. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देऊ. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निगोड नावाने मागितली. आमेन. काल रात्री आपण एक वचन पाहिलं होतं आणि तेच वचन आपण परत एकदा काढू. स्तोत्रसंहिता अध्याय 95 आणि वचन 10. स्तोत्रसंहिता अध्याय 95 आणि वचन 10. 40 वर्षे आपण काल वाचलं की 40 वर्षे त्या पिढीचा मला वीट आला. त्या पिढीचा मला वीट आला. मी म्हणालो हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत. हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत. यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. आपण काल रात्री पाहिलं की देवाचं वचन इथं म्हणतं की 40 वर्ष ह्या पिढीचा मला वीट आला. आणि हे 40 वर्ष कोणते होते की जेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्रातून काढलं आणि देव कुठे घेऊन चालला होता? कनान देशामध्ये. तर परमेश्वराने जिथून त्यांना निवडलं, जिथून त्यांना काढलं, जिथून परमेश्वर रोज त्यांच्या सोबत चालत होता आणि कनान पर्यंत घेऊन जावं ही देवाची अपेक्षा होती. पण त्या 40 वर्षाच्या काळामध्ये ज्यांना मिस्रातून कनान जायचं आहे त्या 40 वर्षाच्या काळात त्यांनी देवाला खुश केलं नाही, तर त्यांच्या वागण्याद्वारे ते असे वागले की बायबल म्हणतं देवाला त्यांचा काय आला? वीट आला. आता नीट लक्ष द्या. एखाद्याचा राग येणं आणि एखाद्याचा वीट येणं याच्यात खूप मोठा फरक आहे. आपल्याला बऱ्याचदा राग येतो पण राग कायमस्वरूपी राहत नाही. एखाद्याला राग आला ना तर तो राग शांत पण होतो. समजते का? राग काय होतो? शांत पण होतो. योना जो होता ना, योनाने देवाच्या विरोधात पाप केलं की नाही? मग देवाला आहे ना योनाचा काय आला? राग आला. बोला काय आला? राग आला. कारण तो कुठं पळून चालला होता, बरोबर आहे ना? मग राग आला पण तरी सुद्धा तो राग काही वेळाने काय झाला? शांत झाला. मग देवाने काय केलं? तो समुद्रात पडल्याबरोबर देवाने मरू दिलं का त्याला? नाही, तर एक मासा तयार केला की जेणेकरून त्या माशाने योनाला गिळून घ्या. बरोबर आहे ना? कारण देवाचा राग जो होता ना तो राग कायमस्वरूपी राहत नाही, तर तो परत शांत होतो. पण लक्षात घ्या, ज्या वेळेस देवाला वीट येतो ना, वीट काय येतो? वीट येणं अशी गोष्ट आहे की ज्या वेळेस परमेश्वराला जर वीट आलं ना तर परत तो शांत होत नाही. लक्षात द्या. एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या व्यक्तीचा जर देवाला वीट आला ना तर तो व्यक्ती स्वतःसाठी उद्धाराचे द्वार कायमचे बंद करून घेतो. समजतंय का? तारणाचे द्वार स्वतःसाठी तो काय करतो? बंद करून घेतो. देव त्याला कोणतीच आशा ठेवत नाही. ज्या व्यक्तीबद्दल देवाला काय येतो? वीट येतो. बोला काय येतो? यहुदा इस्कारियोत जो होता ना, यहुदा इस्कारियोत येशू ख्रिस्ताचा शिष्य होता. पण तुम्हाला माहिती का, यहुदाने पाप केलं. त्याने येशू ख्रिस्ताला विकून टाकलं. किती मध्ये? 30 रुपयात. किती मध्ये? यहुदाला पश्चातापाची संधी भेटली का? परत उद्धाराची संधी भेटली का? नाही. कारण माहिती का, देवाला त्याचा काय आला? वीट आला. पण पेत्राने 3दा येशूला नाकारलं. कितीदा नाकारलं? पण देवाला राग आला असेल पण तरी देवाने त्याला काय केली? क्षमा केली. पेत्राचा नाश झाला का? पेत्राला परत संधी भेटली. हालेलुया. हा फरक आहे, लक्षात घ्या. यहुदा इस्कारियोतचा वीट आला आणि देवाने परत त्याच्याकडे पाहिलं नाही आणि तो नाश पावला. तसंच प्रियांनो, बायबल म्हणतं 40 वर्ष या लोकांचा मला काय आला? वीट आला. मग देवाने काय केलं? त्या 40 वर्षात त्यांचा नाश काय केला? तिथंच नाश केला.
देव त्यांना तिथपर्यंत नाही घेऊन गेला, कनानपर्यंत. त्यांनी कनानचं तोंड नाही पाहिलं आणि रस्त्यातच त्यांचा नाश झाला. असं जगू नका आणि असं वागू नका की देवाला आपला काय येईल, भेटेल. बोला काय येईल, की आपण आपल्यासाठी उद्धाराचे द्वार कायमस्वरूपी बंद करून घेऊ. अशा रीतीने जीवन जगायचं नाही. बायबल मध्ये पहिलं पाप कधी झालं कोण सांगेल? पहिलं पाप कधी झालं बरं? कोणी केलं? मोठ्याने बोला, मोठ्याने बोला. हा, कोणी? अजून पहिलं पाप कोणी केलं? मोठ्याने बोला, घाबरू नका. छडी का माझ्या हातात? बोला मग. पहिलं पाप कोणी केलं? हवाने ना. काय खाल्लं तिने? नाही, तिने नाही पहिलं पाप केलं. कोणी केलं? लुसिफराने केलं. कोणी केलं? हवा 2 नंबरवर होती. हवा किती नंबरवर होती? 1 नंबर कोणाचा आला? लुसिफराचा. समजतंय का? ज्याने पहिलं पाप केलं ना, देवाला त्याचा काय आला? विटा. बोला काय आला? देवाने त्याच्याकडे परत फिरून पाहिलं नाही, फेकलं परमेश्वराने त्याला. त्याला संधी दिली नाही. पहिलं पाप हे लुसिफराने केलं. कोणी केलं? जो एक स्वर्गदूत होता. काय होता? स्वर्गदूत होता. आणि त्याने पहिलं पाप केलं. तुम्हाला माहिती का, ज्या गोष्टीचा देवाला वीट आला लुसिफराच्या बाबतीमध्ये, ती गोष्ट कोणती होती? ती गोष्ट कोणती होती? कोणत्या गोष्टीचा राग आला देवाला? त्या दूताबद्दल, त्या स्वर्गदूताबद्दल, त्या लुसिफराबद्दल. अभिमान, गर्व, अहंकार. बरोबर आहे ना? घमंड ज्याला आपण म्हणतो. की लुसिफराच्या जीवनामध्ये देवाला काय दिसला? घमंड किंवा अहंकार किंवा अभिमान. बरं मला एक सांगा, लुसिफर दिसायला कसा होता? लुसिफर देवदूत दिसायला कसा होता? सुंदर. बोला कसा होता? एका वचनात आपण वाचू. चला बघा, काढा यशयाचं पुस्तक काढा. यशया 14 अध्याय आणि 12 वचन. यशया 14 वचन 12. हे दैदिप्यमान ताऱ्या, हे दैदिप्यमान ताऱ्या. लक्षात घ्या, लुसिफराला काय म्हटलेलं आहे? दैदिप्यमान तारा. काय म्हटले? दैदिप्यमान तारा. याचा अर्थ काय होतो? की तो इतका तेजस्वी होता. आमेन. सुंदर होता, वैभवशाली होता. आणि म्हणून त्या लुसिफराला काय म्हटलेले बायबल मध्ये? हे दैदिप्यमान ताऱ्या. नीट लक्ष द्या. अतिशय सुंदर होता लुसिफर. मग त्याला काय आला? गर्व. बोला काय आला? त्याच्यामध्ये खूप चांगले गुण होते. दानाने आणि सामर्थ्याने भरलेला होता. मग त्याला काय आला? गर्व. बोला काय आला? आता मला एक सांगा, लुसिफराला सुंदर कोणी बनवलं? लुसिफराला दान कोणी दिलं? लुसिफराला दैदिप्यमान तारा कोणी बनवलं? देवाने. पण लक्षात घ्या, ज्याने बनवलंय ना, तो तरी त्याच्याबद्दल नाही, त्याला स्वतःचा अभिमान आला की मी इतका सुंदर आहे, मी इतका सामर्थ्य आहे, मी इतका वैभवशाली आहे. अरे पण तुला बनवणारा कोण आहे? तोच परमेश्वर ना. समजतंय का? त्याच्या विरोधात पाप करतोय का? अभिमान बाळगायचा का तुला स्वतःबद्दल? तुझं काहीच नाहीये. तुला देणारा कोण आहे? आज मी जो आहे ना, मी स्वतः काहीच नाहीये, मला सगळं काही देणारा कोण आहे? मग का अभिमान बाळगायचा? मग का गर्व बाळगायचा? मग का अहंकार माझ्या जीवनामध्ये? तो पहिलं पाप मनुष्याने जे केलं ना, ते लुसिफराने जे केलं ना, ते गर्वाच्या पोटी केलं. बोला कोणत्या पोटी केलं? गर्वाच्या पोटी. आणि परमेश्वराला माहिती का, सगळं सहन होतं पण गर्व सहन होत, अहंकार सहन होत. कारण देवाला माहिती तुझं काहीच नाहीये, तुझं स्वतःचं जे तुझ्याकडे आहे ते कोणाचं आहे? तुझा प्रत्येक श्वास कोणाचा आहे? तुझ्या जीवनातला प्रत्येक क्षण कोणाचा आहे? गर्व कसला करतात, अहंकार कसला करतात. लुसिफराच्या जीवनामध्ये सगळं देवाने दिलेलं होतं, पण अहंकार, गर्व आणि घमंड हा त्याच्या जीवनामध्ये आला. तुम्हाला माहिती, परमेश्वराने त्याला काय केलं? तिथून खाली फेकलं. वचन वाचा परत, तेच 12 वचनापासून. हे दैदिप्यमान ताऱ्या, हे दैदिप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, प्रभात पुत्रा. लक्षात घ्या, काय म्हटलंय त्याला? प्रभात पुत्रा. किती सुंदर नाव देतोय देव त्याला ना. हे दैदिप्यमान ताऱ्या, हे प्रभात पुत्रा. प्रभात पुत्रा याचा अर्थ काय होतो बरं? हा, एक वचन हिंदीत वाचा. हे वचन कोणाकडे आहे का हिंदी बायबल?
हे भोर के चमकने वाले तारे याच्यात नाही दिले ना, याच्यात नाही दिले ते, पण याच्यात दैदिप्यमान तारा आणि भोर, ऍक्च्युअली प्रभात पुत्र यालाच ते त्या भोर के चमकने वाले तारे का. पण प्रभात पुत्र याचा अर्थ काय होतो की सकाळचा ना, जो सुरुवात जेव्हा प्रकाशाची होते ना, तिथून ज्याचा जन्म झालाय. आमेन. असा लुसिफर होता की एक विशिष्ट प्रकारे परमेश्वराने त्याला निर्माण केलेलं होतं. आणि म्हणून बायबल असं म्हणतं त्याच्याबद्दल, हे दैदिप्यमान तारे आहे प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास, तू कसा वरून खाली पडलास. कुठे राहत होता? आकाश. तू आकाशातून कसा पडलास. पुढे वाचा. राष्ट्रांना लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले. तुझ्यामध्ये एवढं बळ होतं की तू राष्ट्रांना लोळवायचा, एवढं सामर्थ्य तुझ्या ठाई होतं की तुझ्या समोर कोणी टिकत नव्हतं, एवढं बल परमेश्वराने तुला दिलेलं होतं. तू धुळीत कसा पडलास. देवाचं वचन म्हणतं. पुढे वाचा. जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उंच करेन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, मी मेघांवर आरोहण करीन, मी परात्परा समान होईल. मी माझे सिंहासन देवाच्या सिंहासनापेक्षा काय करेल? उंच करेल. हा त्याच्या मनातल्या गोष्टी होत्या. लक्षात घ्या, लुसिफराला काय व्हायचं होतं माहिती का? माझं सिंहासन मला कोणापेक्षा उंच करायचंय? देव. मी परात्परा समान होईल, मी देवा समान होईल. आणि मग त्याला काय वाटतं? नीट लक्ष द्या, मी जर त्या जागेवर बसलो ना तर मी कोणासारखा होईल? आता मला एक सांगा, इथं कोण बसले? आता इथं कोण बसले? पत्रे उचलून घ्या. हे कोण आहेत? पास्टर. बोला, कोण आहेत? पास्टर. मग बऱ्याच लोकांना काय वाटतं ना, मी इथं बसलो ना मी पण काय होईल? किती सोपं आहे ना, किती सोपं आहे की नाही? लोकांना असंच वाटतं, पास्टर जिथं बसतात तिथं जर मी जाऊन बसलो तर मी काय होईल? नाही होत, नाही होत. लक्षात घ्या, एवढं सोपं नाही ना ते. कळतंय का? लुसिफराला वाटलं की मी देवाच्या सिंहासनासारखं सिंहासन बनवलं तर मी काय होऊन जाईल? देव होऊन जाईल. काय होऊन जाईल? एवढं सोपं आहे का ते? नाही ना एवढं सोपं. मी पास्टरांच्या खुर्चीवर जाऊन बसल्याने पास्टर होत नाही. देवाच्या सेवकाला घडवणारा आणि बनवणारा परमेश्वर आहे. आमेन. जोपर्यंत देव तुम्हाला घेऊन येत नाही आणि परमेश्वर तुम्हाला इथं बसवत नाही, तुम्ही सेवक होऊ शकत नाही. आमेन. खुर्ची गेल्याने कोणी राजा होत नाही. लक्षात घ्या, त्याला असं वाटत होतं की देवाच्या सिंहासनासारखं जर सिंहासन मी केलं ना तर मी काय होऊन जाईल? देव होऊन जाईल. कोणा समान होऊन जाईल? परात्परा समान होऊन जाईल. देवासमान नाही होत. नुसती खुर्ची त्याची घेऊन घेतल्याने आणि त्याची खुर्च्यासारखी खुर्ची बनवल्याने तू परमेश्वर होऊ शकत नाही. लक्षात घ्या, हे पाप आहे. हे मनुष्याच्या जीवनामध्ये येणारं पाप आहे. हे लुसिफराच्या जीवनामध्ये आलेलं पाप. आणि हेच पाप त्याने कोणाला शिकवलं माहिती का? हवेला. बोला, कोणाला शिकवलं? वाचा आता उत्पत्ती 3 1 पासूनच वाचून घ्या. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंचना सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्पाला म्हटले, बागेतल्या झाडाची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे, देवाला हे चांगलं ठाऊक आहे तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. तुम्ही कोणासारखे व्हाल? देवासारखे व्हाल. काय खाल्ल्याने? फळ. एवढं सोपं आहे का? नुसतं फळ खाऊन घ्या आणि तुम्ही काय होऊन जा? नुसतं खुर्चीवर बसून जा, तुम्ही काय होऊन जा? नुसतं सिंहासन बनवून घ्या आणि तुम्ही काय होऊन जा? एवढं सोपं नाही ना ते. पण सैतानना नेहमी आपल्याला असंच समजवतो आणि असं शिकवतो. तो कधीच तुम्हाला सांगणार नाही की देवा समान व्हायसाठी काय करावं लागेल. त्याने हवेला काय सांगितलं? फळ खाऊन घे ना, तू कोणासारखी होशील. शॉर्टकट जो असतो ना तो कोणाकडून असतो? सैतानाकडून. बोला, कोणाकडून असतो? आणि 40 वर्ष फिरवणारा कोण आहे? देव आहे. हालेलुया. सैतान आहे ना ती गोष्ट देतो जी लगेच भेटून जाते. समजते का? तो जास्त वेळ लावत नाही. शॉर्टकट मार्ग जे असतात ना ते कोणाचे असतात? सैतानाचे. बोला, कोणाचे असतात? आणि देव कधी शॉर्टकट मार्गाचा अवलंब करत, कारण देवाला माहिती घडवल्याशिवाय भेटणार, तयार केल्याशिवाय देणार नाही. तुम्हाला माहिती का परमेश्वर चांगला घर फिरवतो. हालेलुया.
इस्रायल लोकांना 11 दिवस लागणार होते. किती दिवस लागणार होते? किती वर्ष फिरवलं? 40 वर्ष फिरवलं. का? कारण देवाला माहिती होतं ना, कनानात जायचंय. कुठं जायचंय? मी दिलेल्या देशामध्ये जायचंय. हालेलुया. परमेश्वर सहज आणि सरळ काहीच देत नाही. लक्षात घ्या, देव आपल्याला पक्व करतो, देव आपल्याला तयार करतो, देव आपल्याला घडवतो आणि मग परमेश्वर आपल्याला ती गोष्ट देत असतो. आमेन. सैतानाला वाटायचं मी देवासारखी खुर्ची तयार केली, सिंहासन तयार केलं ना, तर मी त्या ठिकाणी देवा समान होऊन जाईल, मग मी परमेश्वर होऊन जाईल. नाही होऊ शकत. तू कोणाची खुर्ची घेतल्याने तुम्हाला तो अधिकार भेटत नाही, कोणाची जागा घेतल्याने तुम्हाला तो अधिकार भेटत नाही. प्रत्येक अधिकार वरून येतो. आमेन. देवाने दिल्याशिवाय मनुष्याला काहीच भेटत नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या. म्हणून हवेला पण त्याने सांगितलं, फळ खा, तू कोणासारखी होशील? देवासारखी. तिला पण वाटलं ना, किती सोपं आहे देवासारखं व्हायचं, किती सोपं आहे ना देवासारखं व्हायचं. काय काय करावं लागेल? फक्त फळ खावं लागेल. तिने खाल्लं. तिने पापात पडण्याच्या उद्देशाने खाल्लं का देवासारखं व्हायचंय म्हणून खाल्लं? हा, नीट लक्ष द्या. तिचा उद्देश काय होता? की मला देवासारखं व्हायचंय, मग मी काय खाईल? फळ खाऊन घेईल आणि मग मी कोणासारखी होऊन जाईल? देवासारखी होईल. लक्षात घ्या. तिला कुठं माहिती होतं की मी पापात पडणार आहे? तिला एवढंच माहिती होतं की मला देवासारखं व्हायचंय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सहज आणि सरळ इतकं बी सोपं नाही की तुम्ही देवासारखं व्हा. समजते का? त्याच्यासाठी काहीतरी आहे. आमेन. लुसिफर देवाच्या जागेवर बसू इच्छित होता. कुठे बसू इच्छित होता? देवासारखं सिंहासन तयार करू इच्छित होता. पण मला एक म्हणायचंय लुसिफरा, की तू देवाचं सिंहासन स्थापू इच्छितो, देवाच्या सिंहासनावर जाऊ इच्छितो, देवाचं वैभव घेऊ इच्छितो, देवाची महिमा घेऊ इच्छितो, देवाची जागा घेऊ इच्छितो, मग देवासारखं वाग ना. जर तू देवासारखं वागशील ना तर तू देव बनशील. जर तुझा स्वभाव परमेश्वरासारखा बनेल ना तर तू देव बनशील. जर तू देवासारखं प्रेम करशील ना तर तू देव बनशील. जर देवासारखी दया करशील ना तर तू देव बनशील. जेव्हा तू देवासारखा पवित्र असशील ना तेव्हा तू काय बनशील? देव बनशील. हे नाही फक्त मला खुर्ची पाहिजे, पवित्रता नको, मला खुर्ची पाहिजे, योग्यता नको, मला खुर्ची पाहिजे, जीवन नाही बदलायचे. लक्षात घ्या, हे सैतानाचे डावपेच आहेत. आज सुद्धा आपल्याला स्वर्ग पाहिजे, देव नको. आपल्याला कोण पाहिजे? अरे बोला, कोण पाहिजे? देव नकोय आपल्याला. आपल्याला फक्त काय पाहिजे? नरकात नाही जायचंय म्हणून मला कुठे जायचंय? देवाचं काही घेणं देणं नाहीये. इथं पण आम्हाला घेणं देणं नाही ना देवाचं. इथं पण कुठे घेणं देणं आम्हाला परमेश्वराचं. आम्ही येतो फक्त चर्चला, देवाला भेटतो, निघून जातो. देवाचा आदर नाही करत. आम्ही देवाला आवडणारं जीवन कमी आणि देवाला वीट आणणारं जीवन जगतोय. लक्षात घ्या. पण जायचं कुठे? 40 वर्ष हे इस्रायल लोक रानातून काय करत होते? प्रवास करत होते. का बरं माहिती का तुम्हाला? का बरं? देव आमच्या सोबत आहे म्हणून का? यांना कुठे जायचं? मला यांना कुठे जायचं होतं? यांनी ऐकलं होतं ना, मोशेने सांगितलं होतं, मी तुम्हाला कुठे घेऊन, देव तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे? कनान. तिथं काय वाहतायत? दुधामधाचे प्रवाह. बोला, दुधामधाचे. हेच डोक्यात यायच्या. यांना ना फक्त कनानमध्ये दूध आणि मध पाहिजे. यांना कनानमधला आशीर्वाद पाहिजे. म्हणून हे चालतायत, म्हणून रात्रंदिवस त्या ठिकाणी प्रयत्न आणि श्रम करतायत. लक्षात घ्या, यांना देवाशी काही घेणं देणं नाहीये. यांचं सगळं लक्ष कुठं लागलेलं आहे? कनानकडे. बोला, कुठं लागलेलं आहे? आणि त्यांच्या सोबत कोण आहे? देव. त्याच्याकडे लक्ष. आज सुद्धा आपलं तेच आहे. आपलं सगळं लक्ष कुठं लागले? मला कुठे जायचंय? स्वर्गात. आणि देव आपल्या सोबत याच्याशी काही घेणं देणं नाहीये. लक्षात घ्या, स्वर्गात तुम्ही नंतर जाल, पण सध्या जो तुमच्या आणि माझ्या सोबत आहे ना, त्याला खुश करा. आमेन. जर त्याला वीट आणला ना तर रस्त्यातच आपला काय होईल? नाश होईल. बोला, रस्त्यातच आपला काय होईल? जसा इस्रायल लोकांचा झाला. लक्षात घ्या, रस्त्यातच नाश होईल. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही असं जगा आणि असं वागा की त्याला वीट येणार नाही. आणि एकदा जर वीट आला ना, परत परमेश्वर स्वीकारत, परत संधी भेटत नाही. लक्षात घ्या, लुसिफराच्या जीवनामध्ये तेच पाप झालं की ज्याला परत संधी भेटली नाही. कारण त्याला इतकं सोपं वाटत होतं की मी माझं सिंहासन देवाच्या सिंहासनापेक्षा काय करेल? उंच करेल. आमेन. त्याला त्या जागेवर बसायचं होतं जिथं कोण बसतो? देव. कुठे? जिथं कोण बसतो? देव. तुम्हाला माहिती का, स्वर्गामध्ये लुसिफर राहत होता. कुठे राहत होता? तरी देवाला ओळखू शकला नाही. समजतंय का? नेहमी कोणासमोर राहत होता? कोणाची आराधना करत होता, तरी कोणाला ओळखू शकला नाही? देवाला. त्याला एकच सिंहासन दिसायचं. कोणतं? देवाचं. जे कुठं होतं?
स्वर्गात. नीट लक्ष द्या. देवासोबत राहणारा लुसिफर, देवाची आराधना करणारा लुसिफर, देवाची महिमा करणारा लुसिफर, आद्य देवदूत असणारा लुसिफर, ज्यावेळेस देवाला बघतोय ना त्याला एकच सिंहासन दिसायचं, जेव्हा देव स्वर्गामध्ये वर उंचावर बसायचा. पण बायबलमध्ये ना काहीतरी वेगळं पण लिहिलेलं आहे, ती कधीच त्याला दिसलं नाही. एक वचन वाचा बरं, यशायाचं पुस्तक काढा बरं. यशाया आणि 57 अध्याय काढा. यशाया 57 वचन 15 वाचा. कारण जो उच्च लक्ष द्या. यशाया काय म्हणतो बघा, कारण जो उच्च परम थोर आहे, जो परम थोर परमेश्वर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, वो अक्षय स्थितीमध्ये वास करतो, ज्याचे नाव पवित्र प्रभू आहे, ज्याचे नाव पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो, तो परमेश्वर असे म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी बसतो. देव काय म्हणतो, मी कुठे राहतो? मी उच्च आणि पवित्र स्थानी बसतो. बोला, उच्च आणि पवित्र स्थानी बसतो. आता हे जे आहे ना, हे सैतानाला माहिती होतं, लुसिफराला, की देव कुठे बसतो? उच्च आणि पवित्र स्थानी. हे सैतानाला माहिती. पुढे वाचा. तसंच ज्याचे चित्त अनुताप मग दुसरी गोष्ट देव म्हणतो ना, पण ज्याचे चित्त अनुताप युक्त व नम्र आहे, व नम्र आहे ना, त्याच्या ठाईही मी बसतो. तिथं पण माझं एक सिंहासन आहे. आमेन. देवाचे 2 सिंहासन आहेत. कुठं? एक स्वर्गामध्ये आणि एक नम्र लोकांच्या हृदयामध्ये. हालेलुया. सैतानाला एकाच खुर्चीबद्दल माहिती आहे. कोणती? जी कुठे? स्वर्गामध्ये, जी वैभवशाली आहे, जी गौरवशाली आहे, ज्याच्या समोर सगळे झुकतायत. पण तुम्हाला माहिती का, देव एक खुर्ची नेहमी सोडून देतो आणि दुसरी खुर्ची शोधतो, जी कुठे आहे? नम्र लोकांमध्ये. बोला, जी कुठे आहे? नम्र लोकांमध्ये. जिथं 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र येतील तिथं मी आहे. आमेन. तिथं मी. तुमच्या घरी कोणी पाहुणा आला तर त्याला पहिले तुम्ही बसायला काय देतात? खुर्ची. बोला, काय देतात? खुर्ची. का बरं? जर समजा मी तुमच्या घरी पाहुणा आलो आणि तुम्ही मला बसायलाच लावलं नाही, चहा दिला, पाणी दिलं, त्यानंतर म्हटले सर जेवण बी करून घ्या, पण बसू नका. काय करू नका? बसू नका. सगळं उभंच. पाणी दिलं, मी उभाच आहे. चहा आणला, मी उभाच आहे. नंतर तुम्ही ताटात जेवण पण घेऊन आले आणि खुर्ची देत नाही, बसायला काही टाकत नाही. तुम्ही म्हणतात कसं राहा? उभंच आहे. खा प्या सगळं करा. काय वाटेल तुम्हाला? मला खुश होईल मी? नाही. किमान कोणाच्याही घरी गेल्यानंतर तुम्हाला पहिली अपेक्षा काय असते? की त्यांनी काय करावं? घरामध्ये आपल्याला काय करावं? खुर्ची नसेल तरी खाली काहीतरी टाकून काय करावं? बसवावं. हालेलुया. मला एक सांगा ना, देव आलाय आपल्या जीवनामध्ये, पण तुम्हाला माहिती आपण त्याला अजून बसायलाच देत नाही. कारण परमेश्वर काय म्हणतो, मी स्वर्ग सोडतो आणि कोणामध्ये येतो? नम्र लोकांमध्ये. त्याला जागा लागते. त्या सिंहासनावर बसण्यापेक्षा देवाला दुसरं एक सिंहासन आहे जे नम्र हृदयामध्ये असतं. आमेन. की देवाची इच्छा आहे की मला तिथं जागा भेटावी. हालेलुया. लुसिफर एक खुर्ची पाहतोय जी स्वर्गामध्ये, पण त्याला दुसरी खुर्ची दिसतच नाही. की देव दुसरं पण सिंहासन बघतो ना, त्याच्यावर पण तो विराजमान होतो. ते सिंहासन कोणतं आहे? नम्र आणि अनुताप युक्त हृदय. आमेन. हालेलुया. याचा अर्थ काय होतो माहिती का? स्वर्गातल्या इतर देवदूतांमध्ये ना देवाला स्थान होतं, पण लुसिफराने स्वतःची खुर्ची देवाला दिलेली नव्हती. आमेन. नम्रता त्याच्या जीवनामध्ये नव्हतीच ना, नाही तर देव त्याच्यामध्ये पण राहिला असता. हालेलुया. समजतंय का? गब्रियल देवाचं ऐकतो, मिखायल देवाचं ऐकतो, सगळे सराफिम करुबीम देवाचं ऐकतात. का माहिती का? त्यांनी देवाला कुठे जागा दिली? हृदयामध्ये. बोला, कुठे जागा दिली? ते देवासमोर असताना बायबल असं म्हणतं की जे करूब आहेत ना किंवा जे सराफिम आहेत ना, ते आपले डोळे काय करतात? तोंड काय करतात? झाकून घेतात. आपलं शरीर 2 पंखांनी काय करतात? झाकून घेतात. आणि मग परमेश्वराची काय करतात? आराधना. बोला, काय करतात? म्हणजे काय? देवासमोर उभं राहताना एवढ्या नम्रतेने की स्वतःचा चेहरा सुद्धा दिसायला, स्वतःचं शरीर सुद्धा दिसायला एकदम नम्रतेने परमेश्वरासमोर येतात. बायबल असं म्हणतं, प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 24 वडील आहेत स्वर्गामध्ये. किती वडील आहेत? जेव्हा स्वर्गदूत देवाची आराधना करतात ना, 24 वडील आपल्या आसनावरून उठतात आणि देवासमोर काय होतात? उपडे पडतात. बोला, काय पडतात? याचा अर्थ काय? पालथे पडतात. कसे पडतात? काय दिसतं याच्याने? नम्रता. बोला, काय दिसतं याच्याने? नम्रता. हालेलुया. हे सगळे जे आहेत ना स्वर्गामध्ये, यांच्या सोबत तिथं देव राहतो. बोला, देव. कारण देवाला नुसतं सिंहासन नाही लागत, देवाला नम्रता पण लागते की ज्याच्यामध्ये परमेश्वर विराजमान होतो. हालेलुया.
आणि तुम्हाला माहिती का सैतानाने काय केलं? सैतानाने स्वतःमध्ये ती खुर्चीच ठेवली नाही देवाची, की ज्याच्यामध्ये परमेश्वर विराजमान होईल. ती नम्रता सैतानाच्या जीवनामध्ये नव्हती. म्हणून देवाला त्याचा काय आला? वीट आला. बोला, देवाला त्याचा काय आला? वीट आला. इस्रायल लोकांचा वीट येण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण हेच आहे. नेहमी परमेश्वर इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट बोलतो, हे ताठ मानेचे लोक आहेत. हे काय आहेत? म्हणजे काय? म्हणजे काय? ऐकून घेत जड, एकदम ऐकून न घेणारे, गर्विष्ठ, ताठ मानेचे लोक. नेहमी परमेश्वराने हा दोष लावला इस्रायल लोकांना. 40 वर्ष मोशेला देव सांगायचं की मी यांचा नाश करतो, कारण हे कसे आहेत? ताठ मानेचे आणि जड कपाळाचे आहे, कठीण कपाळाचे. नाही ऐकणार, ते गर्विष्ठ आहेत. तुम्हाला माहिती त्यांच्या याच गर्वापायी देवाला त्यांनी काय आणलं? वीट आणलं. की देव त्यांच्याकडे बघत नव्हता. लक्षात घ्या, त्यांनी जागाच दिली नाही देवाला. 40 वर्षामध्ये देवाला परम पवित्र स्थानामध्ये जागा होती, निवास मंडपामध्ये. कुठं जागा होती? निवास मंडपामध्ये, जिथं तंबूमध्ये देव त्यांना दर्शन द्यायचं. त्या 40 वर्षामध्ये कराराच्या कोशामध्ये देवाला जागा होती. पण त्या 40 वर्षामध्ये इस्रायलांच्या मनामध्ये देवाला जागा नव्हती. देव तंबूतून फिरायचा, देव कोशातून फिरायचा, पण देव कधी माणसामध्ये नाही फिरू शकला. ज्या मनुष्याला देव कनान दाखवू इच्छितो, ज्याला दुधामधाचे प्रवाह देऊ इच्छितो, त्याला सगळे आशीर्वाद देऊ इच्छितो, तो देवाला साधी जागा सुद्धा देत नाही. तो देवाला साधी जागा सुद्धा देत नाही. समजतंय का? हा, तो असतो अहंकार आणि तो असतो गर्व. की परमेश्वराला आपण थोडी सुद्धा जागा देत नाही. ती देवाची जागा इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये नव्हती. आणि म्हणून त्यांच्या वागण्याचा देवाला काय येत होता? वीट येत होता. हालेलुया. चीड आणली त्यांनी परमेश्वराला. देव विचार करायचा, मग मी हे कोणासाठी करतोय? मी का बांधणं पाठवतोय? मी का खडकातून पाणी काढतोय? मी का यांची काळजी घेतोय? का मी यांच्या सोबत चालतोय? का मी यांना कनान देश देतोय? यांना फक्त कनान पाहिजे होता, यांना देव नको होता. आणि म्हणून देवाला त्यांचा काय आला? वीट आला. आज सुद्धा ख्रिस्ती लोकांना फक्त आशीर्वाद पाहिजे, देव नकोय. आम्हाला आरोग्य पाहिजे, येशू नकोय. आम्हाला स्वर्ग पाहिजे, येशू नकोय. आम्हाला उद्धार पाहिजे, पण येशू नकोय. आम्हाला सेवा पण पाहिजे, पण येशू नकोय. आम्हाला दान वरदान पण पाहिजे, पण येशू नकोय. आम्हाला सगळे जगातले आशीर्वाद पाहिजे, पण येशू नकोय. जागा नाही देत प्रभूला. लक्षात घ्या. आज सुद्धा मनुष्य त्याच पद्धतीने चालतोय ज्या पद्धतीने इस्रायल लोक चालत होते. कुरकुर केव्हा करायचे ते? भूक लागली का कुरकुर, मटण खायचं तर कुरकुर, पाणी संपलं कुरकुर. प्रत्येक वेळेस देवाच्या विरोधात वागत होते आणि कुरकुर करायचे. त्या रस्त्याने चालताना प्रत्येक क्षणी त्यांनी कुरकुर केली. आणि काय म्हणायचे माहिती का? आम्हाला मरायला इथं आणलं का? आम्ही बरे होतो तिथंच, मग तू आम्हाला मरायला या ठिकाणी रानामध्ये घेऊन आलास का? वारंवार हे शब्द बोलून ते परमेश्वराला काय करायचे? हिनवायचे. एवढं स्वतःला काहीतरी समजायचे ते. एवढा अहंकार त्यांच्या जीवनामध्ये होता, एवढा मीपणा त्यांच्या जीवनामध्ये होता. म्हणून देवाला कधीच त्यांच्यामध्ये जागा भेटली. बिचारा देव जो होता ना, तंबूमध्ये राहत होता, कराराच्या कोशामध्ये राहत होता, पण त्यांच्यामध्ये राहू शकत नव्हता. एकटा मोशे देवाशी बोलायचा का? कारण मोशेने स्वतःच्या हृदयात त्याला जागा दिलेली होती. मग देव काय म्हणतो? मोशे, या सगळ्यांचा नाश करतो मी, तुझ्याद्वारेच एक मोठं राष्ट्र निर्माण करतो. का? कारण देवाला माहिती होतं हा एकटा आहे या सगळ्या लोकांमध्ये ज्याने मला जागा दिलेली. बाकी कोणीच जागा द्यायला तयार नाही, बाकी कोणीच माझ्यासोबत तसं वागायला तयार नाही. नीट लक्ष द्या. देवासोबत तुम्ही कसे चालतात त्यापेक्षा देवासोबत तुम्ही कसे वागतात हे महत्वाचं आहे. समजते का? 12 शिष्य येशू सोबत चालत होते, पण यहुदा येशू सोबत वागत नव्हता. 12च्या 12 चालायचे ना त्याच्या माग. चालणारे असतात पण वागणारे नसतात. 11 चांगले वागायचे आणि एकटा यहुदा वाईट वागत होता. कोणाशी? येशूशी. लक्षात घ्या. मग नुसता चालल्याने फायदा नाही होत, त्याच्यासोबत वागल्याने फायदा होतो. आमेन. मी येशू सोबत चालतोय, काही फरक नाही पडत. 3.5 वर्ष यहुदा इस्कारियोत बी चालला, पण स्वर्गात गेला का? नाही. चालल्याने नाही फायदा होत ना, वागल्याने फायदा होतो. मला एक सांगा, चोर किती दिवस येशू सोबत चालला? जो चोर होता येशूच्या बाजूला, तो येशू सोबत किती दिवस चालला?
नाही, एक दिवस पण नाही चालला. पण तुम्हाला माहितीये तो चालला नाही पण वागला येशूशी. आमेन. चोर येशू सोबत चालल्याने स्वर्गात नाही गेला, येशू सोबत वागल्याने स्वर्गात गेला. आमेन. नीट लक्ष द्या. आज आपण येशू सोबत काय वागतोय ना त्याच्याने ठरेल की आपला नाश होईल का नाही होणार. आमेन. हे चालणं झालं. दर रविवारी चर्चला येणं म्हणजे काय? येशू सोबत चालणं. बाप्तिस्मा घेणं काय? येशू सोबत चालणं. मी हे खात नाही, मी ते खात नाही, मी ते पित नाही, मी हे करत नाही, ते करत नाही, मी नाताळ साजरा करतो, मी गृहसण साजरा करतो, मी उपवास मीटिंग करतो. हे काय झालं? येशू सोबत चालणं. वागणं कशाला म्हणतात? वागणं कशाला म्हणतात? जेव्हा मी माझ्या घरी असतो ना तरी सुद्धा मी येशूला वेळ देतो. याला म्हणता येशू सोबत वागणं. बोला, येशू सोबत वागणं. हे चाललंय. दर रविवारी चर्चला येणं, उपवास मीटिंग करणं, नाताळ साजरा करणं, हे फक्त त्या वचनानुसार चालतोय आपण की शब्दात दिवस पवित्र पाळ म्हणून आपण रविवारी येतो, दान दशांश टाक म्हणून आपण टाकतो. हे चालणं झालं. पण वागणं काय असतं माहिती का? वागणं ते असतं की समोरच्याला समजून घेणं. आमेन. की समोरच्याला काय अपेक्षा आहे माझ्याकडून, समोरचा माझ्याकडून काय इच्छा बाळगतोय, काय त्याचं मन आहे, मी ते जाणून घेणं म्हणजे वागणं आहे. हालेलुया, हालेलुया. आज अनेक लोक वागतच नाही देवाशी. यहूदा इस्कारियोत समान फक्त चालतायत पण वागत नाही. आणि जे नुसते चालतात ना ते कधीही सोडू शकतात. जे नुसते चालतात ना त्यांना येशूशी काही घेणं देणं राहत नाही. येशू सोबत वागणारे जे असतात ना तेच त्या ठिकाणी स्वर्गापर्यंत जातात. आमेन. तो चोर येशूला म्हणतो, हे प्रभू, जेव्हा तुम्ही तुमच्या राजाधिकाराने आला मग पाकाची काय करा? आठवण करा. वागतोय, एक आदराने वागतोय, विश्वासाने वागतोय. त्याला कळतंय की तूच राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे जो माझा न्याय करणार आहे. आमेन. नम्र झाला, तुटलेला अंतकरण घेऊन आला. प्रभू म्हणतो ना, नम्र आणि अनुतप्त हृदयाच्या लोकांमध्ये मी वास करतो. आमेन. त्यांच्यामध्ये मी राहतो. तुम्हाला माहिती चोराने काय दिली येशू ख्रिस्ताला? जागा. बोला, काय दिली येशू ख्रिस्ताला? जागा. आमेन. चोर म्हटला, प्रभू मी तुला जागा देतो माझ्यामध्ये. आमेन. लक्षात घ्या, ज्याने जागा दिली ना प्रभू लगेच त्याच्या ठाई आला. पण देवाला जागा लागते नम्र लोकांमध्ये. बोला, कोणत्या लोकांमध्ये? नम्र लोकांमध्ये. लक्षात घ्या. इस्रायल लोकांचं मन ताठर होतं, ताठ मानेचे होते, गर्विष्ठ अंतकरणाचे होते, म्हणून 40 वर्ष देवाला त्यांच्यामध्ये जागा भेटली नाही. एक वचन आहे प्रियांनो, ते वाचा बरं. नीतिसूत्र काढा बरं. नीतिसूत्राचं पुस्तक काढा. नीतिसूत्र याचा 18वा अध्याय. नीतिसूत्र याचा 18वा अध्याय वचन 12 वाचा बरं. नाशापूर्वी, आता नीट लक्ष द्या, नाशापूर्वी मनुष्याचे अंतकरण गर्विष्ठ असते. काय म्हटलंय? नाशापूर्वी मनुष्याचे अंतकरण गर्विष्ठ. मग कसं काय ओळखायचं कोणाचा नाश होणार आहे ते? ज्याच्यामध्ये काय दिसला? गर्व. समजून घ्यायचं हा कोणत्या मार्गाला चाललेला आहे? नाशाकडे. बोला, कोणत्या मार्गाला चालले? तुम्हाला माहिती का बायबल मध्ये दोन रस्ते दिलेले आहेत देवाने. किती रस्ते दिलेले? 2. एक वचन वाचा, मत्तेय शुभवर्तमान काढा बरं. मत्तेय शुभवर्तमान. हा. आणि 7 अध्याय काढा. 7 मत्तेय 7 वचन 13 पासून पुढे. अरुंद दरवाजाने आत जा. वर हेडिंग काय? 2 रस्ते. दोन रस्ते ना. आता नीट लक्ष द्या. आपण नीतिसूत्रामध्ये वाचलं, नाशापूर्वी मनुष्याचं अंतकरण गर्विष्ठ असतं. बरोबर आहे ना? आता इथं 2 रस्ते येशू ख्रिस्त शिकवतोय. हा, वाचा परत. अरुंद दरवाजाने आत जा. येशू म्हणतो अरुंद दरवाजाने काय जा? आत जा. अरुंद दरवाजा म्हणजे काय? लहान का मोठा? लहान दरवाजा. कसा दरवाजा? लहान, जो अरुंद आहे, छोटा आहे, त्या दरवाजाने आत जा. हा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद. नाशाकडे जाण्याचा दरवाजा कसा आहे? रुंद. बोला, रुंद. रुंद म्हणजे काय? मोठा. मोठा ना, असा मोठा चौडा जो असतो. नाशाकडे जाण्याचा रस्ता कसा आहे? रुंद. बोला, कसा आहे? रुंद. आणि बायबल काय म्हणतं? नाशापूर्वी मनुष्याचं अंतकरण काय असतं? गर्विष्ठ. बोला, काय असतं? गर्विष्ठ. नाशाकडे जाणारा रस्ता कसा आहे? रुंद. बोला, कसा आहे? तुम्हाला माहिती, गर्विष्ठ मनुष्याला जास्त जागा लागते. काय लागते? गर्विष्ठ. गर्व कशाला म्हणतात मी तुम्हाला शिकवतो, सांगा. गर्विष्ठ जो मनुष्य असतो ना त्याला काय लागते? जास्त जागा. तुम्ही कधी राजांचं सिंहासन पाहिलंय का? राजांचं पाहिलंय का? टीव्हीवर फोटोमध्ये राजे लोक जे असतात त्यांचं सिंहासन पाहिलंय का?
लहान असतं का मोठं असतं? लहान असतं का मोठं असतं? का बरोबर? मला एक खुर्ची द्या ना. राजाचं सिंहासन सांगतोय मी. आता ही खुर्ची आहे ना, ही बरोबर आपल्या मापाची आहे. ही काय आपल्या, आपण मावून जातो याच्यामध्ये ना कम्प्लीट. ही मापाची खुर्ची आहे. पण सिंहासन एवढंच राहील का? सिंहासन केवढं असतं? याच्यापेक्षा 3 ते 4 पटीने मोठं, उंचीला सुद्धा मोठं. राजा एवढाच असतो. राजा केवढा असतो? एवढाच. सिंहासन एवढा राजा असतो का? पण सिंहासन राजापेक्षा काय असतं? मोठं. नीट लक्ष द्या. तुम्हाला माहिती का, एवढी जागा उरते राजा बसल्यावर. किती जागा उरते? बोला ना. एवढी जागा काय करते? तुम्हाला माहिती याचं कारण काय? ही जागा का बरं उरलेली आहे? एवढी जागा राजाला लागते आणि बाकीची जागा गर्वाला लागते. गर्व. त्या राजाचा जो गर्व असतो ना, तो बाकी जागेत बसलेला असतो. राजाला एवढीच लागते. समजते? गर्व याला म्हणतात. गर्विष्ठ माणसाला काय लागते? जागा. बोला काय? गर्व कशावरून ओळखायचा माहिती का? तुम्ही 4च लोक आहेत. किती लोक आहेत? आणि 7 लोकांची गाडी घेतली, 7 सीटर. 4 सीट तुमची आहेत, बाकी 3 सीट कोणाला ठेवलेत? गर्वाला. अरे बोला, कोणाला? कळते का? आम्ही घरात फक्त 4 लोक राहतो आणि मी 10 खोल्या बांधल्या. किती? 10 खोल्यांचा बंगला बांधला. 5 माझ्या आहेत. 5 खोल्या कोणासाठी आहेत? अरे बोला ना. गर्वासाठी. हालेलुया. कळते का? हीच परिस्थिती आहे आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये. जो मनुष्य गर्विष्ठ आहे ना, त्याला जास्त जागा लागते. एवढंच नाही, चर्च मंडळीच्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला सांगतो. लोकांना करोडोंचे चर्च बांधतात. मंडळी लहान आहे. मंडळी काय आहे? लहान. एवढी मोठी नसती. पण चर्च खूप मोठं असतं. कारण बाकी जागा कोणाला आहे? गर्वाला. मंडळी मावून जाईल त्याच्यात, पण तरी खूप जागा असते मोठी आणि खूप मोठा आवाढव्य चर्च असतं. तुम्हाला माहिती, त्या मंडळीत सुद्धा बाकी जागा कोणाला आहे? गर्वाला. गर्व जास्त जागा घेतो. गर्व काय घेतो? जास्त. गर्विष्ठ माणसाला ना कधीच थोडी जागा लागत नाही. त्याला मोकळी जागा लागते. बोला, कशी जागा लागते? मोकळी. घरात 4 जण असतील ना, डायनिंग टेबल बघायचा 10 लोकांचा. बाकी कोणासाठी असतो? गर्वासाठी. बोला, कोणासाठी असतो? हालेलुया. समजतंय का? जेवण करताना आहे ना, भाजी पोळी भाकर, एखादी भाजी, 2-1 भाज्या झालं. पण श्रीमंत माणसाचं जीवन बघा तुम्ही, तो कधीच 2 भाज्या खाणार नाही. त्याची प्लेट पूर्ण अन्नाने भरलेली असते. बायबलमध्ये एका व्यक्तीचं उदाहरण आहे, भिकारी लाजर आणि श्रीमंत मनुष्य ना. तो रोज ख्याली खुशाली करायचा आणि 5 पक्वान्न खायचा. कसे पक्वान्न खायचा? 1 नाही चालत. तुम्हाला माहिती, पोटासाठी त्याला 2-3च लागतात. बाकी काय असतो? गर्व. बाकी काय असतो? गर्व. आमेन. समजतंय का? बोला येशू मसीह की. मनुष्याचा गर्व फार डेंजर आहे. बहिणींना एका मंगळसूत्राची गरज असते ना. चांगली गोष्ट आहे. एकाच्या पेक्षा जास्त जेव्हा तुम्ही घेतात ना, तो तुमचा काय असतो? हालेलुया. गरजेपेक्षा जेही जास्त असेल तो तुमचा काय आहे? गर्व. जो जास्त जागा घेतो. आणि म्हणून बायबल म्हणतो, नाशाकडे जाणारा रस्ता कसा आहे? रुंद आहे. कारण हे गर्विष्ठ लहान रस्त्यातून जाऊ शकत नाही, त्यांना खूप जागा लागते. मग ते नाशाकडे जे जातात ना, तर तोच रस्ता निवडतात. कोणता? जो मोठा आहे. आपल्याला आईच पैस लागते. आम्ही याच्यातून जाऊ शकत, आम्ही स्वतःला लहान करू शकत. आम्हाला काय लागतो? जागा लागते. गर्विष्ठ. तुम्हाला माहिती, गर्व आला की नाश ठेवलेलाच. बायबल असं म्हणतं, नाशा आधी मनुष्याचं मन काय होतं? गर्विष्ठ होतं. मला काय होतं? आणि नाशाकडे जाणारा रस्ता कसा आहे? रुंद आहे. कारण गर्व मनुष्याला जास्त जागा घ्यायला लागतो. नम्र माणसाला जागा लागते का? लागते का? नम्र माणूस जो असतो ना, तो कसाही ऍडजस्ट करतो. तो कुठेही ऍडजस्ट करतो.
गर्दीमध्ये खेटून खाटून कसा पण बसेल, त्याला काही फरक पडत नाही. पण जो गर्विष्ठ आहे ना तो असा असतो, तो कोणाचा विचार करत, कोणाला बसवत नाही, कोणाचीच पर्वा करत. हालेलुया. नम्र व्यक्ती जो असतो ना तो नेहमी जुळून घेतो, आणि गर्विष्ठ व्यक्ती कधीच कोणाला जुळून घेत नाही. बायबल असं म्हणतं, लाजर भिकारी होता, श्रीमंत माणसाच्या दारात टाकलेला होता. श्रीमंत माणूस जे खायचा त्याच्यातलं काय भेटायचं त्याला, त्याच्यातलं काय भेटायचं, त्याच्यातलं जे खाली पडायचं ना, उष्ट जे खाली पडायचं त्याच्यावर आपलं पोट भरावं म्हणून कोणाला ठेवलेलं होतं, लाजराला. मला कोणाला ठेवलेलं होतं, लाजराला. नीट लक्षात. त्या श्रीमंत माणसाचा तो गर्व खाली पडत होता. काय खाली पडत होता, किंमत नाही अन्नाची. एक व्यक्ती असा आहे की ज्याला काहीच नाही भेटत, आणि एकामध्ये एवढा गर्व भरलेला आहे की तो खाताना ना अर्ध खाली पाडतोय की समोरच्याचं पोट भरून जाईल. समजतंय का? एका लाजराचं पोट भरेल एवढं याच्या तटातून खाली पडायचं. हे खाली पडणं काय माहिती का, खाली पाडणं काय, गर्व. मुला काय आहे, गर्व. नीट लक्ष. नम्र माणसांच्या जीवनामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिसणार नाही. मी अनेक ठिकाणी अनेक लोकांना पाहतो प्रियांनो, जेवण करतात अर्ध अन्न तसंच फेकून देतात, ताट भरलेलं तसंच परत करून देतात. तुम्हाला माहिती का, हा तुमचा अहंकार आहे. ज्या लोकांना नाही भेटत ना त्यांना किंमत विचारा अन्नाची काय असते. लाजराचा न्याय का झाला माहिती का तुम्हाला, आणि श्रीमंत माणूस नरकात का गेला? श्रीमंताने खून केला नाही, व्यभिचार केला नाही, मर्डर केला नाही, चोरी केली नाही, काहीच केलं नाही. श्रीमंताने फक्त काय केलं, गर्व. काय केलं, त्याने त्याची जागा सोडली नाही, त्याचा खाण्याची पद्धत सोडली नाही. आणि लाजर जो होता ना तो नम्रच होता बिचारा. आमेन. त्याला गर्व करण्यासारखं त्याच्याकडे काही नव्हतं, पण याच्याकडे सगळं होतं ना. मग हा अर्ध अन्न खाली पाडत होता, उष्ट टाकत होता. लाजराचं पोट भरायला त्यांनी कधीच ताजी भाकर दिली नाही, पण जे खाली पडेल ना त्याच्याने लाजर आपलं काय करायचं, पोट भरायचं. नीट लक्ष. म्हणजे खाताना हा इतका निष्काळजी खात असेल, त्याला माहिती होतं आहे आपल्या दारामध्ये एक, तो खाऊन गेली. समजतंय का? हा त्याचा काय होता, गर्व होता. नीट लक्ष. त्या गर्वापायीच देवाने श्रीमंताला कुठे घेतलं नाही, स्वर्गात. कुठे घेतलं नाही? आणि श्रीमंत कुठं होता, नरकामध्ये. लाजर कुठे गेला, स्वर्गामध्ये. नाशाकडे जाणारा रस्ता कसा आहे, रुंद आहे. बोला कसा आहे, रुंद आहे. जिथं तुम्हाला फार जागा लागते, जिथं देवाला जागा भेटत नाही, जिथं तुम्हालाच तुमची जागा पुरत, देवाला नाही बसू शकत सोबत, देवाला जागा नाही देऊ शकत. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं एका खुर्चीचं, की राजा जो असतो ना त्याचं सिंहासन फार मोठं असतं, त्याला जागा कमी लागते, पण बाकीची जागा कोण घेतं? सगळे मोठे मोठे जे तुम्ही नेते बघाल ना त्यांच्या खुर्च्या बघायच्या तुम्ही कधी पण. काय बघायच्या? खुर्च्या. कधीच छोटी खुर्ची दिसणार नाही. त्यांच्या खुर्च्या कशा दिसतील? मोठ्या, त्यांच्या साईज पेक्षा मोठ्या. मग ती जागा कोणासाठी असते? गर्वासाठी. कारण त्यांना माहिती मी तर मावून जाईल पण माझा गर्व मावणार नाही, म्हणून मग ती खुर्ची पाहिजे. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. इस्रायल लोकांच्या ठाई पण एवढा गर्व होता म्हणून देव त्यांच्यामध्ये कधीच वास करू शकला, कधी बसू शकला नाही. लक्षात घ्या. त्या गर्वापायी, त्या ताठरपणामुळे, त्या मानेच्या ताठरपणामुळे परमेश्वर कधीच त्यांच्यासोबत राहू शकला नाही. देवाचं वचन स्पष्ट म्हणतो, नाशापूर्वी मनुष्याचं अंतःकरण गर्विष्ठ होतं. ते वचन परत वाचा, नीतिसूत्र. नाशापूर्वी नीतिसूत्र 18:12 ना हिंदीमध्ये पण काढून ठेवा. नीतिसूत्र 18:12. हा आता पूर्ण वचन वाचा. नाशापूर्वी मनुष्याचे अंतःकरण, नाशापूर्वी मनुष्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते. पुढे आधी नम्रता मग मान्यता. हे जे वचन आहे ना हे हिंदीत चांगलं लिहिलेलं आहे. परत हिंदीत वाचा. नाश होने से पहले मनुष्य के मन में घमंड और महिमा पाने से पहले नम्रता होती है. आमेन. हिंदीत खूप सुंदर लिहिलेलं आहे की नाश होने से पहले घमंड आता है
और महिमा पाने से पहले नम्रता होती है। आमेन। जर देवाला आपल्याला महिमेपर्यंत घेऊन जायचंय ना, तर काय पाहिजे तुमच्यामध्ये? काय दिसेल? नम्रता. घमंड यायला लागला ना, समजून घ्यायचं पुढे चाललोय मी नाशाकडे. पर महिमा पाने से पहले नम्रता होती है. आमेन. म्हणून अरुंद दरवाजाने आत जा. कोणत्या दरवाजाने आत जा? कारण तो अरुंद दरवाजा तुम्हाला महिमेकडे घेऊन चाललाय. हालेलुया. तो अरुंद दरवाजा तुम्हाला गौरवाकडे घेऊन चाललाय. आमेन. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की नाशापूर्वी मनुष्याचं अंतकरण गर्विष्ठ असतं आणि महिमेच्या अगोदर आपलं अंतकरण, मनुष्याचं अंतकरण नम्र असतं. हालेलुया. म्हणून इस्रायल लोकांचं अंतकरण कसं होतं? गर्विष्ठ. बोला कसं होतं? म्हणून कनान पर्यंत जाऊ शकले, रस्त्यातच काय झाला? नाश. पण ज्यांचं अंतकरण नम्र होतं, ज्यांचं हृदय नम्र होतं ना, त्यांनी कोणता देश पाहिला? कनान. बोला कोणता देश पाहिला? कनान. मोशेवर देव रागवला ना, मोशेवर देव रागवला, तू कनान जायचं नाही. का बरं? कारण देवाने मोशेला खडकातून काय काढायला लावलं होतं? पाणी. खडकाला आज्ञा कर आणि पाणी काढ. पण मोशेने काय प्रॉब्लेम, काय चूक केली माहिती का मोशेने? मोशे गेला, रागावला, राग केला आणि त्यांना म्हटलं आता तुमच्यासाठी मी खडकातून पाणी काढायचं का? आणि ती काठी घेतली, कितीदा मारली त्या खडकावर? 2दा. कितीदा आपटली? कुठंतरी राग आणि अहंकार मोशेमध्ये आला आणि देवाने काय सांगितलं? तुला कनानमध्ये जाता येणार नाही. किती मोठी शिक्षा, किती मोठी शिक्षा. तरी सुद्धा बघा देवाची कृपा. मी तुम्हाला सांगतो, मोशे नम्र झाला, तुटला, देवाला म्हणतो देवा मला दाखव ना कनान, मला एकदा तरी घेऊन जाऊ ना. एवढं मी केलं ना. तुम्हाला माहिती, देवाने त्याला एका टेकडीवर नेलं. कुठे नेलं? आणि त्याला म्हटलं इथून काय बघ? कनान. दाखवला परमेश्वराने मोशेला कनान देश दाखवला. पण जो गर्विष्ठ आणि अहंकारी असतो ना, त्याला देव दाखवत त्याचा रस्त्यातच काय होईल? नाश. त्याला स्वर्गीय जीवन भेटू शकत, दिसू शकत नाही. गर्विष्ठांसाठी नाही येत, नम्र हृदयाच्या लोकांसाठी आहे. आमेन. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की अरुंद रस्त्याने, दरवाजाने आत जा. कारण नाशाकडे जाणारा रस्ता कसा आहे? रुंद आहे. तिथून जाणारे कसे आहेत? पुष्कळ आहेत. कसे आहेत? नाशाकडे जाणारे कसे आहेत? पुष्कळ आहेत. पण जे स्वर्गाकडे जाणारे आहेत ना, फार थोडे आहेत. जे अरुंद दरवाजे निवडतात, जे स्वतःला छोटं करतात, जे स्वतःला नम्र करतात. आमेन. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी सुद्धा स्वतःला काय करावं? नम्र करावं. की जेणेकरून देवाला आपली चीड येणार, आपला वीट वाटणार. ही परमेश्वराची इच्छा तुमच्या आणि माझ्या बाबतीत आहे. आमेन. म्हणून स्वतःमध्ये जर गर्व असेल, अहंकार असेल, मीपणा असेल, सगळा अहंकार कशामुळे माहिती का? ज्याने दिलंय त्याच्याचमुळे ना. आपलं काहीच नाहीये, सगळं त्यानेच दिलंय, तरी अहंकार करतो, तरी मीपणा दाखवतो, तरी देवाला स्थान देत नाही, तरी आपलं अंतकरण आपण नम्र करत नाही, तरी परमेश्वरा अहो देव शोधतोय ते सिंहासन की तुम्ही मला द्या. आमेन. हालेलुया. नम्रतेचं सिंहासन असं असतं ना की ज्याच्यामध्ये देव फिट मावतो, जागा उरत नाही. जागा उरत, गर्विष्ठांच्या सिंहासनावर जागा रिकामी असते, पण नम्रतेचं सिंहासन असं असतं ना की जे फक्त आणि फक्त परमेश्वरासाठीच असतं. तिथं दुसऱ्याला बसायला जागा, तिथं गर्भासाठी जागा नाहीये. लक्षात घ्या. म्हणून देवाची इच्छा आहे की आपण ते सिंहासन देवासाठी द्यावं. आणि ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये देवाला आपण ते स्थान देतो ना जे इस्रायल लोकांनी दिलं नाही, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो कनान देश आपण पाहू. हालेलुया. देवाला वीट आणणारं जगू नका, देवाला खुश करणारं जीवन जगा. आमेन. आपल्याकडे किती दिवस आहेत हे आपल्याला माहिती नाही. इस्रायल लोकांकडे 40 वर्ष होते, पण आपल्याकडे किती काळ राहिला, किती महिने, किती दिवस, किती वर्ष हे आपल्याला काहीच माहिती नाही. मग लक्षात घ्या, प्रत्येक दिवस असं वागा की मी कुठे जावं? स्वर्गामध्ये. बोला कुठे जावं? माझ्या वागण्याचा देवाला वीट यायला, देवाला त्या ठिकाणी राग यायला, किळस वाटायला, असं जीवन जगा. आमेन. कारण गर्विष्ठ हृदयात परमेश्वर वास करत आणि त्या लोकांची त्याला चीड येते, वीट येतो देवाला. काय येतो? म्हणून कोणत्याच गोष्टीचा गर्व करायचा, अहंकार करायचा, स्वतःला छोटं करा. आमेन. म्हणून येशू ख्रिस्ताने जन्म कुठे घेतला? गाईच्या गोठ्यामध्ये. मागी लोक शोधायला गेले की यहुद्यांचा राजा जन्माला आलाय ना, ते कुठे शोधायला गेले? हेरोद राजाकडे. कारण साहजिक आहे, यहुद्यांचा कोण जन्माला आलाय? राजा. मग त्यांना वाटलं राजा असेल तर महिलातच सापडेल, एखाद्या राजवाड्यातच सापडेल. पण येशू सापडला राजवाड्यामध्ये? नाही. येशू कुठे सापडला? गायच्या गवानीमध्ये. आमेन.
तसंच आहे आज सुद्धा. मी तुम्हाला सांगतो, आज सुद्धा येशू कुठं सापडेल? गाईच्या गव्हाणीमध्ये. तो महलात सापडणार. जे गर्विष्ठ लोकांनी आपल्या अंतःकरणाला बंगले बनवून ठेवलेले आहेत ना, त्यांच्यामध्ये देव सापडणार. त्याला तशीच गव्हाण लागते. आमेन. की ज्याच्यामध्ये कोणीही जाऊ शकतं आणि कोणीही येऊ शकतं. हालेलुया. मेंढपाळ पण आले ना दर्शनाला, आणि मागे लोक सुद्धा आले. आमेन. सहज त्याच्यापर्यंत पोहोचून गेले, येशूपर्यंत. जर तो राजवाड्यात जन्मला असताना मागे लोक तर गेले असते, मेंढपाळांना घुसू दिलं असतं का? नाही, मेंढपाळांना घुसू दिलं नसतं ना. का? कारण राजवाडा आहे, त्याच्यात मेंढपाळांचं काहीच काम नाही. त्याला दरवाजातच रोखलं असतं. त्यांना म्हटलं असतं तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही. मागे लोकांना तसं नव्हतं ना. श्रीमंत होते, धनी होते, सोनं घेऊन आलेले होते, ऊद गंधरस घेऊन आलेले होते, उंट घेऊन आलेले होते. त्यांना रोखण्याचं काही काम नाही ना. पण यांना रोखलं गेलं असतं ना, मेंढपाळांना. म्हणून येशू ख्रिस्ताने जन्म कुठे घेतला? गाईच्या गव्हाणीत. नम्र झाला. तुमचा आणि माझा उद्धार करता नम्र आहे. तुम्हाला आणि मला ज्याने निवडलं तो नम्र आहे. ज्याने तुम्हाला आणि मला घडलं तो नम्र आहे. मग तुमच्यात गर्व कुठून आला? आपल्यात गर्व कुठून आला? तुमच्या निर्माणकर्त्याची ही बुद्धी नाही असं पौल म्हणतो. आमेन. समजते का? ज्या देवाने मला निर्माण केलं ना, ज्या देवाने त्याच्या सारखं मला निर्माण केलं ना, मग माझ्यामध्ये कोणाच्या गोष्टी दिसायला पाहिजे? देवाच्या. बोला, कोणाच्या? पण जर अहंकार आणि गर्व माझ्या जीवनामध्ये असेल तर माझ्यामध्ये कोणाचा स्वभाव दिसतोय? सैतानाचा. बोला, कोणाचा? कारण गर्व फक्त कोणामध्ये होता? लुसिफरामध्ये, सैतानामध्ये. मग जर माझ्यामध्ये तोच गर्व दिसायला लागला ना, तर समजून घ्यायचं ना, मी कोणाचा स्वभाव घेऊन चालतोय? मी कोणाला जागा दिलेली आहे? या सिंहासनावर कोण बसलेला आहे? लुसिफर. आणि तेच इस्रायल लोक, देव जेव्हा त्यांना बघायचं ना, त्यांच्यामध्ये त्यांना तोच गर्व दिसायचा. म्हणून जसा वीट लुसिफराचा देवाला होता ना, तसाच वीट देवाला कोणाचा आला? इस्रायल लोकांचा. आणि त्याने त्यांचा नाश केला रानामध्ये. काहीच फायदा झाला नाही 40 वर्ष त्या रानामधून जाऊन. देवासोबत राहून, देवाचा मान्ना खाऊन, देवाने दिलेलं पाणी पिऊन, एवढं करून सुद्धा त्यांचा काहीच फायदा झाला नाही. फक्त काय? तर देवाला चिड आणणाऱ्या गोष्टी त्यांनी केल्या. ताठ मानेचे राहिले, अहंकार केला, गर्व केला, आणि तुम्हाला माहिती, स्वतःचा नाश त्यांनी ओढून घेतला. प्रियानो, आज सुद्धा अनेक लोक धार्मिकतेचा गर्व करतात, अनेक लोक पैशाचा गर्व करतात, अनेक लोक आपल्या नोकरीचा गर्व करतात, घराचा गर्व करतात. मी तुम्हाला सांगतो, कसलाच गर्व करू नका, कसलाच गर्व करू नका. आपल्याकडे गर्व करण्यासारखं काहीच नाही, एकच आहे, तो म्हणजे परमेश्वर. आमेन. अभिमान बाळगायचा आहे ना, देवाचा बाळगा. अभिमान बाळगायचा ना, येशूचा बाळगा. पौल काय म्हणतो? येशूच्या वधस्तंभाशिवाय मी कसलाच अभिमान बाळगत नाही. कसलाच नाही. ज्ञानाचा नाही, बुद्धीचा नाही, सेवेचा नाही, किती आत्मे मी जिंकले त्याचा नाही, माझ्या किती मंडळ्या आहेत त्याचा पण नाही, मी किती मंडळ्या स्थापन केल्या त्याचा पण नाही. पौल काय म्हणतो? ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय मी कसलाच अभिमान बाळगत नाही. सेवेचा पण अभिमान नाही बाळगला त्याने, दान वरदानांचा पण अभिमान नाही बाळगला त्याने. पौल काय म्हणतो? प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी फुगून जाऊ नये म्हणून देवाने माझ्या ठाई एक काटा ठेवलाय. बोला, काय ठेवलाय? काटा ठेवलाय. तो दूध त्याला काय करतो? ठोसे मारतो, टोचतो. कशासाठी? की पौलाने काय करू नये? गर्व. बोला, काय करू नये? फुगून जाऊ नये म्हणून काटा आहे. काटा फुग्याला काय करतो? काटा फुग्याला काय करतो? म्हणजे त्याची सगळी हवा. हालेलुया. मी नेहमी सांगतो, देव 2 प्रकारे काम करतो, हवा भरण्याचं आणि हवा. ज्या चाकांमध्ये जास्त हवा झाली आहे त्यांची काढतो, आणि ज्यांची कमी आहे त्यांची भरतो. कारण हवा लेवल मध्येच असली पाहिजे, जास्त पण चालत नाही आणि कमी पण चालत नाही. मग बरेचसे गर्विष्ठ असतात ना, देव त्यांची हवा काढतो. समजते का? हा. म्हणून पौलाला देवाचं वचन काय म्हणतं? पौल म्हणतो की मी प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे फुगून जाऊ नये म्हणून देवाने माझ्या ठाई काय ठेवलाय? काटा. एक दूत ठेवलाय जो येऊन मला ठोसे मारतो. पौलाला आजार होता. काय आजार होता माहिती तुम्हाला? डोळे खराब होते पौलाचे. काय खराब होते? घाण निघायची, पू निघायचा, त्रास व्हायचा त्याच्या डोळ्यांना. एका वचनामध्ये मला वाटतं करिंथकरास मंडळीला, कोणत्या? हा, करिंथ मध्येच मला वाटतं. पौल म्हणतो की तुमची ती धन्यता कुठं आहे की ज्यावेळेस मी तुमच्याकडे आलो, तुम्ही शक्य असतं तर आपले डोळे उपटून मला दिले असते. बोलतो ना पौल. काय म्हणतो?
तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम केलं की शक्य असतं तर तुम्ही तुमचे डोळे उपटून मला दिले असते. असं तो का म्हणतो माहिती का? कारण त्याला आजार होता. कसला? डोळ्यांचा. म्हणून तो त्यांना म्हणतो की तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम केलं त्या आजारामध्ये सुद्धा. तुम्हाला वाटत होतं की जसं काही तुमचे डोळे मला काढून देऊन द्यावे. हा आजार त्याच्यासोबत नेहमी होता. का? कारण पौलाने फुगून जाऊ, गर्व करू, तो देवाला मागायचा की देवा काढून टाक ना हा काटा, काढून टाक ना हा काटा, बरं कर ना मला. देव म्हणायचा माझी कृपा तुला पुरेशी. याच्या पुढे प्रार्थना करायची, याच्या पुढे मागायचं नाही. हा काटा तसाच राहील. कारण देवाची इच्छा असते ना की तुमचा नाश होऊ नये. मग देव आपल्यामध्ये काही येऊ देत नाही. गर्व. बोला, काही येऊ देत नाही. देव तुम्हाला जर खुर्ची देत नसेल ना तर देवाला धन्यवाद द्या. काय द्या? कारण देवाची इच्छा आहे तुमच्यामध्ये काही यायला नको. देव जर तुम्ही मागतायत पण तुम्हाला नोकरी देत नसेल ना तर देवाला धन्यवाद द्या. कारण देव तुमच्यामध्ये काय येऊ देत नाहीये. एखादी गोष्ट आपण मागतोय देवाकडे अनेक वर्षांपासून, पण जर देव तुम्हाला ती देत नसेल ना तर देवाला धन्यवाद द्या. याचा अर्थ असा होतो देव तुम्हाला यासाठी देत नाही कारण त्या गोष्टीसोबत तुमच्यामध्ये काय येऊ शकतो. गर्व. म्हणून जरुरी नाही की प्रत्येक प्रार्थना परमेश्वर ऐकेल. समजते का? प्रत्येक प्रार्थना देव ऐकेल असं जरुरी नाहीये. काही वेळेस देव नाही देत ना त्याबद्दल पण प्रभूला धन्यवाद द्या. कारण कदाचित देऊन दिली ना तर कदाचित माझा नाश होऊ शकतो. का? कारण मी गर्वाने भरेन. म्हणून सुद्धा परमेश्वर देत नाही. मग काही वेळेस खाली बसणं चांगलं असतं की माझ्यामध्ये काय येणार नाही. गर्व. म्हणून खुर्चीची अपेक्षा करू नका. लक्षात घ्या, जिथं देव आपल्याला ठेवतोय ना त्याच्यामध्ये प्रभूला धन्यवाद द्या. कारण देवाला माहितीये सगळं झालं तरी चालेल, तुझ्यामध्ये काय यायला नको. गर्व. परमेश्वर असा परमेश्वर आहे की जो फक्त आणि फक्त आपली काळजी घेतो. त्याची इच्छा आहे आपला नाश व्हायला. पौलाच्या बाबतीमध्ये त्याचा आजार बरा होऊ नये ही देवाची इच्छा नव्हती. त्याच्यामध्ये गर्व येऊ नये ही देवाची इच्छा होती. म्हणून ना त्रास होता त्याला, कायम स्वरूपी होता. पण देवाचं म्हणणं काय होतं? कनान पर्यंत जा. पौला सेवा कर आणि कुठपर्यंत जा. सेवा करावी ही देवाची इच्छा नाहीये. तुझा नाश नाही व्हावा ही देवाची इच्छा आहे. आमेन. कारण तू सेवाही केली पण जर गर्वाने भरून गेला तर त्या सेवेचा तुला काही फायदा होणार. लोकांना होईल पण तुला काही होणार नाही. मग देव म्हणतो तू असाच बरा आहे, तू असाच बरा आहे. नीट लक्ष द्या. कारण परमेश्वर अहंकार येऊ देत नाही, गर्व येऊ देत नाही. प्रभू महान आहे. आमेन. एलिया, एलिशा, देवाचे जे संदेष्टे होते ना यांना सुद्धा परमेश्वराने अहंकाराने भरू दिलं नाही. जेव्हा जेव्हा तशी परिस्थिती आली ना परमेश्वराने परत त्यांच्यातली हवा काढली. समजतंय का? हा. कारण देवाची इच्छा होती यांच्यात अहंकार जर आला ना आतापर्यंत केलेली सगळी सेवा व्यर्थ जाईल. आतापर्यंत केलेली सगळी धाव व्यर्थ जाईल. 40 वर्ष जे तुम्ही चाललेत ना देवासोबत सगळं व्यर्थ जाईल. का? कारण मी खुश नाही केलं देवाला. काय आणलं? वीट आणलं. म्हणून देवाची इच्छा आहे तुम्ही वीट आणू नये, आपला नाश होऊ नये, आपण देवासोबत स्वर्गीय जीवनामध्ये प्रवेश करावा. म्हणून काहीही करा, अहंकार येऊ देऊ नका, मीपणा येऊ देऊ नका, ज्याच्यामुळे आपण नाशाकडे जातो. कारण देवाचं वचन म्हणतं तो रुंद दरवाजा आहे ज्याचे मार्ग पसरट आहेत आणि ज्याच्याकडे जाणारे पुष्कळ आहेत, जे जास्त जागा घेतात आणि सहज ते नाशाकडे निघून जातात. म्हणून देवाची इच्छा आहे अरुंद दरवाजाने आत जा. आमेन. अरुंद दरवाजाने आत जा. म्हणून प्रियांनो बायबल ज्यावेळेस आपल्याला काही गोष्टी शिकवतं ना तर देवाची इच्छा आहे हे फक्त त्या काळासाठी नव्हतं, हे सर्व काळासाठी आहे. आमेन. वचन कधीच त्या काळासाठी नाहीये, वचन सर्व काळासाठी. जे तेव्हा घडलं आज पण घडतंय, जे तेव्हा होत होतं आज पण चाललेलं आहे. 40 वर्ष ते लोक फिरत होते, आज आपण पण चाललेलोच. ते कनानकडे चालले होते, आपण स्वर्गाकडे चाललेलो आहे. त्यांचा लीडर मोशे होता, आपला येशू आहे. समजते का? त्यांना स्वर्गातला मानना भेटायचा, पोट भरायचं. आज आपल्याला देव त्याचा मानना देतोय, आज आपलं पोट भरत आहे. त्यांना खडकातून पाणी काढलं, आज सुद्धा परमेश्वर अशा खडकातून पाणी काढतोय. आमेन. असे अनेक खडक आहेत जे काहीच कामाचे नव्हते, माझ्यासारखे दगड अनेक होते, पण आज तुम्हाला माहितीये याच खडकातून येशूने जेव्हा काठी मारली तर काय निघालं? पाणी निघालं. वचनाची काठी मारली आणि काय निघालं? पाणी निघालं. आमेन. मी कधी बदलेल असं मला स्वप्नात पण वाटायचं नाही,
माझ्या बायकोला कधी वाटत नसेल, पण तुम्हाला माहिती जेव्हा वचनाची काठी येशू ख्रिस्ताने या अंतकरणावर मारली ना, खडक फुटला आणि काय निघालं. आणि आज पण अनेक लोक पित आहेत. आमेन. आज पण देव मानना खाऊ घालतोय, आज पण देव पाणी पाजतोय, आज पण देव स्वर्गाकडे घेऊन चाललेला आहे. हे तेच चाललेलं आहे जे इस्रायल लोकांच्या बाबतीत घडलं. पण ह्या प्रवासामध्ये तुम्ही देवाला चिड आणणारे आहात का खुश करणारे आहात, याच्याकडे लक्ष द्या. आमेन. आपण परमेश्वराला आवडणारं जीवन जगतोय का वीट आणणारं जीवन जगतोय, याच्याकडे लक्ष द्या. काय देवाला मी माझ्यामध्ये स्थान दिलंय का नाही, याच्याकडे लक्ष द्या. मी फक्त खातोय पितोय, देवाकडून घेणाऱ्या येणाऱ्या गोष्टी सगळ्या ग्रहण करतोय, पण मी देवाला काय देतोय, देवाशी काय वागतोय, याच्याकडे लक्ष द्या. देवासोबत चालणं नाही, देवासोबत वागणं आपलं बदला. आमेन. जोपर्यंत देवाशी वागणं मी माझं बदलत नाही, तोपर्यंत देव खुश होणार, देव माझ्याशी प्रसन्न होणार नाही. हालेलुया. शेवटचं बोलेल आणि मी संपेल, नीट लक्ष द्या. पाप इस्रायल लोक करायचे. कोण करायचे? इस्रायल लोक. कुरकुर इस्रायल लोक करायचे. देवाच्या विरोधात निंदा इस्रायल लोक करायचे. देवाला वाईट वाईट इस्रायल लोक बोलायचे. आणि तुम्हाला माहिती त्यांच्यासाठी प्रार्थना कोण करायचा? कोण करायचा? उपळा कोण पडायचा? मोशे. कोण पडायचा? एक दिवस नाही, 40 दिवस पडून राहायचा उपडा. बायबल मध्ये वाचा तुम्ही. पाप इस्रायल लोकांनी केले, उपडा कोण पडला? मोशे. हे ताटमनाचे होते आणि उपडा कोण पडायचा? मोशे. 40 दिवस पडून राहायचा देवासमोर, न खाता न पिता. मग देवाला दया नाही येणार का त्याची? देव त्यांच्यावर नाही दया करायचा, देव कोणावर दया करायचा? मोशेवर. की हे माझं लेकरू पडलंय ना माझ्यासमोर, नम्र झालंय ना. त्याची नम्रता बघून देव परत उतरून यायचा आणि परत त्यांच्यासोबत चालायला लागायचं. यांचं तोंड बी बघत नव्हता देव. देव फक्त कोणाकडे बघायचा? मोशेकडे, जो 40 दिवस त्याच्यासमोर उपडा पडायचा. अरे पाप ते करतायत आणि प्रार्थना तो करतोय, चुका ते करतायत आणि प्रार्थना तो करतोय. आज सुद्धा तेच चाललेलं लक्षात घ्या. बाकी लोकांना काही पडलेले नाही, पण तुमच्यासाठी कोणीतरी देवाचे दास आज गुडघ्यावर आहेत. तुमच्यासाठी कोणीतरी परमेश्वराचे दास आज उपडे पडतायत. कोणीतरी तुमच्यासाठी आज परमेश्वराचे दास प्रार्थना करतायत. आपल्याला काही घेणं देणं नाहीये. मोशे सारखंच, त्या इस्रायल लोकांसारखंच. लक्षात घ्या, देव कृपा करतोय, तुमच्यावर नाही करत आहे, त्या दासावर करतोय. आणि त्या दासाद्वारे परमेश्वर तुमच्याशी बोलतोय. आमेन. देव मोशेवर कृपा करायचा, त्याची प्रार्थना ऐकायचा. देव मोशे म्हणायचा, देवा यांना परत एकदा संधी दे. मग मोशे देव म्हणायचं, तुझ्याकडे बघून देतो. कोणाकडे बघून देतो? म्हणजे यांचं तोंड पाहिजे, पण माझी इच्छा नाही. आज सुद्धा आपल्यामुळे काहीच नाही होते, देव येशूकडे बघतोय. कोणाकडे बघतोय? येशू. कारण बायबल म्हणतो तो आज सुद्धा तुमच्यासाठी माझ्यासाठी काय करतोय? मध्यस्थी. बोला, काय करतोय? जेव्हा आपण पाप करतो ना, लगेच येशू देवासमोर पडतो आणि म्हणतो, देवा यांच्यावर काय कर? दया कर. मग देव काय म्हणतो येशूला? यांच्याकडे नाही बघत आहे, मी कोणाकडे बघतोय? तुझ्याकडे बघून यांना संधी देतो. तुम्ही चांगलेत किंवा मी चांगला आहे म्हणून दया होत नाही, येशू चांगला आहे म्हणून दया होते. हालेलुया. हालेलुया. जे त्या काळामध्ये मोशे नाही केलं, या काळामध्ये येशू करतोय. आमेन. त्या सेवेला प्रभू येशू ख्रिस्त घेऊन चालतोय. त्या सेवेसाठी प्रभू येशू ख्रिस्त नम्र होऊन पित्याजवळ बसलेला आहे. आणि तो तुमच्यासाठी माझ्यासाठी आज पण काय करतोय? मध्यस्थी करतोय. की हे देवा यांच्यावर दया कर. हे काय करतात त्यांना कळत नाही. आमेन. त्याची इच्छा आहे मोशे सारखीच, येशूची, यांना कुठपर्यंत घेऊन जावं? स्वर्गाला. जसं मोशेला वाटायचं यांना कुठपर्यंत घेऊन जावं? कनानपर्यंत. तसं येशूला आज वाटतंय, यांना काढलंय ना मी, यांना मीच गुलामीतून सोडवलंय ना, यांना मीच निवडलंय ना, यांना मी पाचारण केलंय ना, मग माझी इच्छा आहे यांना मी कुठपर्यंत घेऊन जावं? स्वर्गाला. पण असे वागतात ना बऱ्याचदा की देवाला चिड येते. देव म्हणतो आता पण झालं, यांचं मी सहन करणार नाही, यांचा मी नाशच करतो. पण त्या ठिकाणी येशू परत मध्यस्थी करतो आणि म्हणतो, देवा अजून संधी दे. हालेलुया. ख्रिस्ती लोकांना हे दिवस संधी आहे. संधी काय? देवाने दिलेली काय? संधी. आणि म्हणून या दिवसामध्ये जेवढं देवाला खुश करता येईल ना, जेवढं देवाला आवडणारं जीवन जगता येईल ना, तेवढं जगण्याचा प्रयत्न करा. आमेन. व्यक्तिगत रीतीने रोज देवाला जागा द्या. हालेलुया. ते सिंहासन सोडतो परमेश्वर आणि दुसरं सिंहासन बघतोय बसायला. कोणतं? नम्रता रूपी हृदय. आमेन. हे सिंहासन बनवा देवासाठी. आणि देवाला म्हणा, देवा ये ना इथं बस, आमच्यामध्ये वास कर, विराजमान हो. आमेन. देव येतो तर मोरथव्याला, पण मोरथव्याला बसायला जागाच भेटत नाही देवाला. काय भेटत नाही? कारण कोणीच नम्र व्हायला तयार, कोणीच अंगीकार करायला तयार. अनुतप्त हृदय कशाला म्हणतात माहिती का तुम्हाला? अनुतप्त हृदय.
पश्चातापी अंतःकरण. अनुतप्त हृदय म्हणजे काय माहिती का? मी केलेल्या चुकीच्या गोष्टींचा पस्तावा करणारं हृदय. समजतंय का? त्याला काय म्हणतात? ज्याला पस्तावा झालाय की मी वागलोय चुकीचं, मी वाईट वागतो आणि मला त्याची जाणीव होते, मग माझं मन काय होतं? अनुतप्त. अनेक लोक वागतात पण त्यांना जाणीव सुद्धा नाही होत की मी चुकत आहे असं. ते अनुतप्त हृदय नाहीये. ज्यांना जाणीव असते की मी जे वागतोय ना ते चुकीचं आहे, आणि मग ते पश्चातापी अंतःकरणाने देवाकडे येतात. बस देव त्या अंतःकरणात येतो बसायला आणि तो म्हणतो मला जागा मिळाली. आमेन. नाही देव उभाच आहे, देव उभाच आहे, देव फिरतोच इकडे तिकडे, त्याला जागाच भेटत नाही. कारण कोणीच म्हणायला तयार नाही की मी चुकलोय, मी पापी आहे, माझ्यामध्ये उणीवा आहेत, माझ्यामध्ये कमतर नाही, मला तुझी गरज आहे. हा, प्रत्येकाला वाटतं मी धार्मिक आहे, मी चुकतच नाही, तो पापी आहे, मी थोडी पापी. समजतंय का? स्वतःला धार्मिक समजणं पण काय माहिती का? गर्व. मला काय आहे? हा, स्वतःला चांगलं समजणं सुद्धा काय आहे? गर्व. स्वतःला हुशार समजणं पण काय आहे? स्वतःला सुंदर समजणं पण काय आहे? स्वतःला श्रीमंत समजणं पण काय आहे? स्वतःला ज्ञानी समजणं पण काय आहे? खूप प्रकार आहेत गर्वाचे. याच्यात कोणत्या तरी गर्वात आपण मोडतोच ना. हुशार नसाल, सुंदर असाल, सुंदर नसाल, श्रीमंत असाल, श्रीमंत नसाल, नोकरीला असाल, नोकरी नसेल तर व्यवसाय असेल, व्यवसाय नसेल तर पद असेल, तर नेते असाल, पुढारी असाल, काहीतरी ते आहे. ते पण नसेल, आराधक असाल, आराधक नसाल तर सेवक असाल, संदेष्टे असाल, भविष्यवक्ते असाल, कोणतीही गोष्ट काय निर्माण करू शकते? गर्व. हालेलुया. काहीतरी असतं माणसाच्या जीवनामध्ये ज्याला वाटायला लागतं मी हा आहे, तू काहीच नाही, तू काहीच नाही, मी भविष्यवक्ता आहे. कोणी सांगितलं? तो म्हणेल तर तू फक्त तुझं काम कर. आमेन. लोक स्वतःच्या नावापुढे लावतात भविष्यवक्ता आणि मग पुढे नाव प्रोफेट ना. इव्हॅन्जेलिक तर कोणी नाही लावत आता. प्रेषित, अपोस्टल म्हणजे प्रेषित, त्यानंतर काय? प्रोफेट म्हणजे भविष्यवक्ता. लोकांना आवडतं. आज मोठ्या मोठ्या सेवकांना तुम्ही बघा, त्याच्या नावाचं पुढचं हेडिंग जे असतं ना ते हेच असतं. अपोस्टल म्हणजे काय? प्रेषित. प्रोफेट म्हणजे भविष्यवक्ता. इव्हॅन्जेलिस्ट कोणीच नाही लावत. इव्हॅन्जेलिस्टचा मतलब काय होतो माहिती का? अर्थ सुवार्थिक. सुवार्थिक कोणीच नाही आज. सगळे भविष्यवक्ते झाले आणि सगळे प्रेषित झालेले. अपोस्टल म्हणा आम्हाला, भविष्यवक्ता म्हणा आम्हाला. सेवा करा ना तशी. स्वतःला प्रेषित म्हणतात ना, मग पेत्र दिसला पाहिजे तुमच्या, याकोबासारखी सेवा दिसली पाहिजे, फिलिपासारखी सेवा दिसली पाहिजे, पौलासारखी सेवा दिसली पाहिजे, योहानासारखी सेवा दिसली पाहिजे. तशी काही सेवा दिसत नाही तुमच्या जीवनामध्ये. फिलिप पळत चालला होता हबशी मागे, दिसू द्या ना तुमच्या जीवनामध्ये. कधीतरी घाम निघताना दिसू द्या, कधीतरी लोकांसाठी घाम काढताना दिसू द्या. तुमच्या एसी रूम मध्ये कधी घामच गळत नाही तुमचा आणि तुम्ही स्वतःला म्हणतात तुम्ही प्रेषित आहात. ही कोणती प्रेषितीय सेवा आहे? हा ते जे नाव आहे ना तो तुमचा गर्व आहे. काय? तो अहंकार आहे तुमचा, घमंड आहे तुमचा. लक्षात घ्या. नावापुढे काही लावणं ना हा सुद्धा काय असतो? गर्व. मला काय असतो? गर्व. नुसतं नावाच्या समोर डॉक्टर लागलं ना तरी तो इथं बसणार नाही. जोपर्यंत 12वीत होता तो कुठं बसायचा? खाली. शिक्षण घेत होता तोपर्यंत कुठं बसायचा? आणि जसा डॉक्टर लागलं पुढे शब्दाच्या तो इथून उठेल आणि कुठं बसेल? तिथं किंवा इथं. म्हणजे नुसतं नावापुढे पदवी जरी आली ना तरी सुद्धा काय येतो? गर्व. मला काय येतो? गर्व. असे इथं गर्व आहेतच आपल्या जीवनामध्ये काही ना काही. 2 तोळ्याचं समंगळसूत्र घ्या आणि गळ्यात घालून फिरा तरी काही. पॅन्ट शर्ट सोडा आणि सूटबूट घालून फिरा तरी काही. 10,000ची घड्याळ विकत घ्या आणि ती हातात घाला काही काही लागत नाही. गर्व यायला वेळच लागत नाही. हालेलुया. समजतंय का? मग कसं काय म्हणायचं आपण की माझ्यामध्ये गर्व नाहीये?
आणि ज्याच्या ठाई गर्व आहे त्याच्या ठाई देव राहू शकत नाही. तो कोणाच्या ठाई राहतो? नम्र आणि अनुतप्त हृदयाच्या लोकांमध्ये. आमेन. समजतंय का? बोला येशू मसीह की आता ठरवा आपलं आपणच की आपण गर्विष्ठ आहोत का नाही, कोणत्या तरी गोष्टीला जागा दिली आहे का नाही. देवासमोर बसायला सुद्धा लोकांना नाही वाटत, गुडघे टेकायला नाही वाटत, नम्र व्हायला नाही वाटत, देवासमोर रडायला लाज वाटते, देवासमोर नाचायला लाज वाटते, लग्नात कुदतात आणि देवासमोर नाचताना लाज वाटते. मग तिथं त्यांचा काय आडवा येतो? गर्व. बोला काय आडवा येतो? हा, मला नाही माहिती इथले लोक नाचतात का नाही, पण जुनं जीवन आठवलं ना. लग्नाच्या तालावर तिथं काहीच नाही लागत, तिथं सगळे नाचतात, लक्षात घ्या. पण चर्च मध्ये नाचायला म्हटलं ना पाय उठत नाही, कारण इथं काय आडवा येतो? गर्व. लक्षात घ्या, गर्व आडवा येतो. हा गर्व फार भयानक चीज आहे, जो आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाही. तोच इस्रायल लोकांच्या ठाई होता आणि म्हणून ते स्वर्गीय जीवनापर्यंत कनान देशापर्यंत जाऊन पोहोचले. देवासाठी काही करा. आमेन. स्वतःचं मन नम्र करा, अनुतप्त हृदयाने या, की जेणेकरून आपला ह्या काळामध्ये नाश होणार नाही. बोला येशू मसीह की थांबू आपण इथंच, पण विश्वास ठेवू की परत प्रभू आपल्याशी बोलेल. या दिवसामध्ये देवाला एकच गोष्ट करायची, आपल्याला तयार करायचंय. मला काय करायचंय? आणि असं जर कोणी विचार करत असेल ना की हे वचन माझ्यासाठी नाहीच आहे, मी तर गर्विष्ठ नाहीच आहे, तो पण एक गर्व आहे. तो पण काय आहे? गर्व आहे. मग आता तुम्ही कशात बसाल मला सांगा. एकदा एक पुरुषी आणि जकातदार मंदिरात आले आणि प्रार्थना करायला लागले. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, येशू सांगतो. येशू होता तिथं, गंमत बघतो. पुरुषाने प्रार्थना केली, हे प्रभू, मी दान दशांश देतो, आठवड्यातून 2दा उपवास करतो, दान धर्म करतो, व्यभिचार करत नाही, तुझ्या आज्ञा पाळतो, ह्या जकातदारासारखा मी पापी नाही. काय आहे हा? गर्व. मला काय आहे? गर्व. जकातदाराने प्रार्थना केली, हे देवा मज पाप्यावर दया. वर पण नाही बघितलं, खाली बघितलं आणि काय केली? हे देवा मज पाप्यावर दया कर. बायबल मध्ये येशू ख्रिस्ताने सांगितलं, हा जकातदार नीतिमान ठरून घरी गेला. याची प्रार्थना देवाने ऐकली, कारण याच्यामध्ये काय आहे? भले तू पाप नाही करत ना, पण तरी तुझ्यात काय आहे? भले तू चोऱ्या माऱ्या नाही करत, व्यभिचार नाही करत, खून नाही करत, कोणाला लुटत नाही, दान दशांश टाकतो ना, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुझ्यामध्ये काय भरलाय? गर्व, की मी धार्मिक आहे. धार्मिकतेचा पण काय असतो? गर्व. लक्षात घ्या, जो आपल्याला कनानपर्यंत पोहोचवत नाही. म्हणून नम्र व्हा, अनुतप्त हृदयाने देवाजवळ या. या काळामध्ये, या दिवसांमध्ये देव आपल्यामधून गर्व काढू इच्छितो. बोला काय काढू इच्छितो? चांगलं गाणं म्हणत असाल ना तरी पण काय येतो? गर्व. हालेलुया. खूप गोष्टी आहेत ज्या मनुष्याला गर्विष्ठ बनवतात. म्हणून मी विचार करतो की देवाने आदामाने हवेला कसं ठेवलं होतं, हे मागे म्हणतो कसं ठेवलं होतं? कपडे नाही, दागिने नाही, काहीच नाही, तसेच राहा. तुमच्यामध्ये काय येणार नाही? गर्व. समजते का? गर्व येणारच नाही. जिथून त्यांनी पापात पडले आणि कपडे घालायला सुरुवात केली, सुरुवातीचे कपडे त्यांनी काय घातले? अंजिराचे पानं. त्याच्यानंतर देवाने त्यांना चामड्याचे वस्त्र शिवून दिले. आणि तिथून जी फॅशन सुरू झाली, तिथून काय सुरू झाली? फॅशन. ती आजच्या घडीला कुठे येऊन पोहोचलेली ते बघा. हे सगळे कपडे जे निघाले ना, हा फक्त मनुष्याचा काय आहे? गर्व. की असं नाही असंच पाहिजे, तसं नाही तसंच पाहिजे. कपड्यांचं एकच काम आहे, आपली नग्नता झाली. समजते का? मनुष्य जर कपडे घालत असेल ना, तर त्याच्या मागचं एकच कारण आहे. देवाने कपडे कसे शिवून दिले माहिती का? कसे शिवून दिले? की ज्याच्याने आदाम आणि हवेची काय झाकली गेली? नग्नता. त्याला म्हणतात कपडे. ज्याच्याने नग्नता दिसत असेल ना, ते कपडे नाहीच आहेत. ते कपडे नाहीच. आज जगामध्ये काय चाललंय मला सांगा? जगामध्ये
अंग झाकलं नाही जाते, अंगाचं प्रदर्शन होतंय आणि लोक त्याला काय म्हणतात? कपडे. काय म्हणतात? ते कपडे नाही आहेत, कपडे त्याला म्हणतात जी नग्नता झाकतात, उघडेपणा झाकतात ना, त्याला कपडे म्हटले जातात. शरीर ज्यांचं प्रदर्शन होतं ना त्याला कपडे म्हटले जात नाही. आज ते लोक कपडे नाही घालत आहेत, ते गर्व आहे त्यांचा फक्त. काय? गर्व, अहंकार, त्या शरीराचा अहंकार. लक्षात घ्या, मनुष्याला अनेक गोष्टींचा गर्व आहे, लक्षात घ्या. आणि ह्या गर्वाच्या नादीच आज तो देवाला त्या ठिकाणी वीट आणतोय. तुला काय आणतोय? वीट आणतोय. देवाचं ऐकत नाही, नम्र होत नाही, अनुतप्त होत नाही, स्वतःला झुकवत नाही देवाच्या समोर. आज आत्मपरीक्षण करा की आपण काय वागतोय, काय जगतोय. जर तुम्हाला वाटतं की देवाने मला स्वर्गीय जीवनात घेऊन जावं, तर जे इस्रायल लोक वागले ते तुम्ही वागू नका. आमेन. नुसतं कनान आपला उद्देश नाहीये, देव आपला उद्देश आहे. नुसतं कनानसाठी चालायचं नाहीये, देवाकडे बघून चालायचंय. नुसतं कनान जातोय म्हणून खुश होऊ नका, देव आपल्या सोबत आहे म्हणून खुश व्हा. आमेन. समजतंय का? सगळ्यात मोठा आनंद हा असला पाहिजे की या कनानच्या वाटेवर देव आमच्या सोबत आहे, या स्वर्गाच्या वाटेवर देव आमच्या सोबत. बस त्याला खुश करा. बाकी स्वर्गात कसं घेऊन जायचं तो बघेल. आमेन. ते त्याचं काम आहे. तुम्ही फक्त देवाकडे लक्ष द्या, देवाला प्रसन्न करा. वीट आणला ना देवाला, कनानचे स्वप्नच पहा, जाऊ शकणार नाही. म्हणून देवाला खुश करा, प्रसन्न करा. मी विश्वास ठेवतो देव आपल्याला स्वर्गीय कनानपर्यंत घेऊन जाईल. आमेन. म्हणून गर्व आपल्या जीवनातून काय करा? काढून टाका. संध्याकाळी परत गर्व बघू आपण. थोडा उरलाय अजून ना, थोडा काय आहे? उरलाय अजून, पण तो पण निघेल. विश्वास ठेवू, देव त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलेल. आमेन. मी ज्यावेळेस प्रार्थना करत होतो परवा गोरथुव्याला येण्यासाठी, मला काय माहिती देवाने मला हे वचन दिलं. काहीतरी असेल ना आपल्यामध्ये कुठेतरी, तुमच्यात नाही माझ्यात असेल कदाचित. गरज तर मला पण आहे ना, माझ्यात असेल, पण दिलं प्रभूने. तर देवाची काहीतरी इच्छा आहे की आपल्यातून त्या गोष्टी निघाव्या आणि आपण स्वर्गीय कनानपर्यंत जावं. देवाला वीट आलो नाही तर देवाला आवडणारं जीवन जगावं. आमेन. विश्वास ठेवू. आज रात्री येताना प्रार्थना करा की देव माझ्याशी बोलेल. आमेन. आपले डोळे आपण बंद करू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू जीसस. तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को. तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को. तेरी करुणा हम पे बरसे, अपने मार्ग में चला हमको. तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे हमें. तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हर एक दिल को तेरा दर्शन हमें मिले. करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे हमें. तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे हमें. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र
धन्यवाद प्रभूजी. मी प्रार्थना करतो परमेश्वर, इस्रायल लोकांसोबत तू होता, पण ते कधीच तुला बघू शकले नाही. त्यांनी कधीच तुला जागा दिली नाही. ते कधीच तुझ्याशी चांगलं वागू शकले नाही. तेव्हा आम्ही केवळ तुझ्यासोबत राहू नये परमेश्वर, पण तुझ्याशी वागावं, चांगलं वागावं, योग्य ते वागावं, तुला आवडेल असं जगावं, तुझ्याशी आवडेल असं आम्ही वागावं, यासाठी कृपा दे परमेश्वर. माझ्या देवा, मी प्रार्थना करतो देवा, जसं परमेश्वर इस्रायल लोक 40 वर्षात त्यांनी तुला वीट आणलं, आम्ही तुला वीट आणू नये परमेश्वर, पण तुला प्रसन्न करणारं, आवडणारं जीवन आम्ही जगावं, की जेणेकरून प्रभू ज्या स्वर्गीय कणांपर्यंत तू आम्हाला घेऊन जाऊ इच्छितोय, त्या स्वर्गीय कणांमध्ये आमचा प्रवेश होईल. आमचा रानात नाश होणार नाही, रस्त्यात नाश होणार नाही, आमचा वाटेमध्ये नाश होणार नाही प्रभूजी. तर आम्ही आमची धाव धीराने धावून ती पूर्ण करू शकतो, इतपत योग्यता दे. ज्याप्रमाणे इस्रायल लोक ताठ मानेचे होते, गर्विष्ठ अंतकरणाचे होते, आम्ही स्वतःला तसं करू नये. नम्र आणि अनुतप्त हृदय आम्ही धारण करावं, की जेणेकरून तू आमच्यामध्ये वास करशील, आमच्यामध्ये दिसशील, आमच्यामध्ये राहशील. हे तुझं सिंहासन आहे जे आम्ही बनवू, यासाठी कृपा दे. आमची धाव पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहायता कर. धन्यवाद देतो माझ्या देवा, तू आज आमच्याशी बोललायस, त्याबद्दल आभार मानतो. परत एकदा संध्याकाळी तू आमच्याशी बोल. आमच्यातला अहंकार पूर्णपणे नाही झाला, आमच्यातला गर्व पूर्णपणे काढून टाक. त्याचे दुष्परिणाम काय आहेत ते आम्हाला कळू दे, त्यापासून होणारे धोके काय आहेत ते आम्हाला कळू दे परमेश्वर. हो माझ्या देवा, आमचे आत्मिक डोळे उघड परमेश्वर. शौलाचा नाश झाला, पण त्याने त्याचा अहंकार सोडला नाही. दावीद पापात पडला, पण तो नम्र झाला. हा दोघांमधला फरक होता परमेश्वर. शौलाचा नाश देवाने नाही केला, शौलाचा नाश त्याच्या गर्वाने केला. आणि दाविदाचा उद्धार हा त्याच्या नम्रतेने केला, त्याच्या पश्चातापी अंतःकरणाने केला. माझ्या देवा, आज आम्ही सुद्धा त्याच रीतीने जगावं यासाठी कृपा दे, की जेणेकरून आम्ही तुला वीट आणणारे नाही, तुला आवडणारे बनू, यासाठी सहायता. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निवड नावाने मागितली म्हणून तो आहे.